आपल्या पुढच्या व्यक्त्या आहेत सारा जांभेकर. तिची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली, यामुळे मी खरंच खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या पहिल्या हीलर, ते माझ्या आयुष्यातली पहिली हीलर असा माझा तिच्याबरोबरचा वैयक्तिक प्रवास आहे. आणि म्हणूनच आज मी तिला एकेरी संबोधणार आहे. आणि तिलाही हे असंच आवडेल अशी मला खात्री आहे. संवाद सेंटर आणि सारा जांभेकर हे समीकरण आता आपल्या मनामध्ये पक्क रुजलं आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण गेल्या वर्षभरामध्ये संवादचा ऑनलाईन चेहरा म्हणून आपण पाहत आलो आहोत. तिचा आवाज, तिचा चेहरा हा आता आपल्या छान परिचयाचा झाला आहे. पण या पलीकडेही तिची वेगळी अशी एक ओळख आहे आणि तिचं वेगळं असं संवाद बरोबरचं नातं आहे. तर याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. साराने BA मुंबई युनिव्हर्सिटीमधून BA इन संस्कृत कंप्लीट केलं. MA इन संस्कृत करत असतानाच काही गोष्टी तिच्या लक्षात आल्या. त्या म्हणजे आपली शैक्षणिक पद्धती खूपच साचेबद्ध आहे. ठराविक मार्गानेच ठराविक विषय शिकवले जातात. त्या विषयापलीकडे त्याची काही व्याप्ती असू शकते. त्याचे काही वेगळे प्रयोग करता येऊ शकतात. हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथांचे वेगळे काही अर्थ असू शकतात. अशी कोणतीही शिक्षण पद्धती शिकवत नाही. आणि म्हणूनच स्वतःचे स्वतंत्र प्रयोग करण्याचं तिने मनाशी पक्क केलं. मंत्रशास्त्र आधुनिक पॅकेजमधून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिचे पती मिस्टर सागर जांभेकर यांच्याबरोबर 2014 मध्ये तिने द हिलिंग लॅबची स्थापना केली. सारा सध्या IB स्कूलच्या द नेक्स्ट बिग पिक्चर स्कूल मुलुंड येथे IB एज्युकेटर म्हणून काम करत आहे. द नेक्स्ट स्कूलमध्ये ती जर्मन आणि मराठी भाषा शिकवत आहे. जर्मनीमधून जर्मन भाषेचे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम तिने कम्प्लीट केले आहे. या व्यतिरिक्त योगशास्त्रामध्ये तिने डिप्लोमा केला आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन, ब्रेथ वर्क, ॲस्ट्रल ट्रॅव्हल, मेडिटेशन, रेकी या सगळ्या गोष्टींचे तिने प्रशिक्षण घेतले आहे. मंत्रशास्त्राचा विशेष हातखंडा आहे. अगदी बालपणापासूनच तिने मंत्रशास्त्राचे नाना विविध प्रयोग केले आहे, अर्थातच आपल्या आजी आजोबांबरोबर. मंत्रांची जादू काय असते, मंत्रांमुळे काय काय गमती जमती घडतात हे तिला लहानपणापासून उलगडत गेली. आणि करिक्युलम डिझाईनची स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असल्यामुळे तिने मंत्रशास्त्राचे अतिशय इनोव्हेटिव्ह वर्कशॉप्स डिझाईन केलेले आहेत. त्याला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये मेडिटेशन्सही ऍड केले आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या गोष्टीचा आनंद आणि अनुभव नक्कीच घेतला असेल. या पलीकडे साराचं संवाद बरोबर असलेलं नातं म्हणजे संवादचे असलेले प्रेरणास्थान स्वामी आनंद ऋषी यांची ती नात आहे. संवादच्या सर्वेसर्वा डॉक्टर मंजिरी गोखले यांची ती सख्खी भाची आहे आणि संवादच्या सिनियर हिलर संजीवनी जोहारी यांची ती कन्या आहे. अशी 3 महत्वपूर्ण नावं पाठीशी असतानाही स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. आणि या सर्वांमधूनच तिचा स्वतःचा स्वतंत्र असा एक फॅन फॉलोवर झाला आहे, ज्यामध्ये अबालवृद्धांपासून सगळ्यांचा समावेश आहे. मीही त्यातलीच एक. गेल्या वर्षभरामध्ये मी मंत्रशास्त्राच्या अनेक कार्यशाळा अटेंड केल्या आहेत आणि माझ्याबरोबर असलेल्या अनेक पार्टिसिपंट्सचे असेच माझ्यासारखेच अगदी भौतिक ते आध्यात्मिक या सगळ्या लेवलवरती फायदे आणि अनुभव आम्ही घेतलेले आहेत. तर मंत्रशास्त्राकडे आधुनिक दृष्टिकोनातून कसे बघावे आणि कसे त्याचे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये फायदे घ्यावे हे जाणून घेऊया साराकडून. थँक्यू रश्मी. आणि खूप छान वाटलं का रश्मीला ऐकताना, कारण ती म्हणाली तसं की गेल्या बऱ्याच कार्यशाळांमध्ये रश्मी होती, त्यामुळे तिचा आणि माझा तसाही परिचय आहे. आपल्या आजच्या विषयाकडे येऊया. शिवानी स्लाइड फक्त शेअर करशील? येस. आपला आजचा जो विषय आहे मंत्रशास्त्र अक्षरांची प्रयोगशाळा. स्लाइड तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. नाव जे दिलेलं आहे अक्षरांची प्रयोगशाळा म्हटलंय आणि मंत्रशास्त्र हा शब्द तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर मंत्रशास्त्र नेमकं काय आहे, अक्षर म्हणजे काय आणि प्रयोगशाळा या चारही शब्दांकडे पहिले आपण बघणार आहोत. कारण मंत्रशास्त्राची गंमतच आहे की त्यातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ उलगडत उलगडत पुढे जाणं. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया आणि आपल्या आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. मगाशी मी म्हटलं की मंत्रशास्त्र अक्षरांची प्रयोगशाळा असं मोठं नाव आहे. मंत्रशास्त्र सहसा म्हटलं की नॉर्मली आपल्याकडे मंत्रशास्त्र हे भीतियुक्त म्हणण्यापेक्षा फिअर बेस्ड शिकवलं जातं. फिअर बेस्ड लर्निंग हा आपल्याकडचा शिक्षण पद्धतीतला एक ड्रॉबॅक म्हणावा लागेल. तर असं मंत्रशास्त्र शिकवलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये नको नको असं म्हणूच नको, हा असं म्हटलं की काहीतरी उलट सुलट होईल, किंवा नको रे बाबा मला हे उच्चार माहीतच नाहीत, कशाला त्या भानगडीत पडा, अशा पद्धतीने मंत्रशास्त्राकडे बघितलं जातं. इथे अनेक जाणकार आहेत, मंत्रशास्त्राचे अभ्यासक आज उपस्थित आहेत.
आणि युट्यूबवर तुम्ही लाईव्ह बघत असाल त्यातही अनेक मंत्रशास्त्रातली मोठी मोठी नावं जी संवादशी जोडलेली आहेत, अशा अनेक व्यक्ती हे प्रेझेंटेशन बघणार असतील. तर त्यामुळे हे प्रेझेंटेशनच्या सुरुवातीलाच काही गोष्टी नमूद करीन, की मंत्रशास्त्राकडे बघण्याचा आधुनिक दृष्टिकोन हा मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. याचा अर्थ जे जे आत्तापर्यंत आहे, जे जे प्राचीन आहे ते चूक आहे असं कधीही नाही. त्याचाच आधार घेऊन त्याच्याच आधारावरती हा नवा विचार मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि असं मांडत असताना सुरुवातीला माझ्याही मनात हा विचार आला, की मंत्रशास्त्राकडे एका ठराविक पद्धतीने, एका साचेबद्ध विचारसरणीतून बघण्याचा सामान्यतः कल असतो. मग असं असताना असं थोडंसं ऑफबीट, असं थोडंसं हटके जाऊन मंत्रशास्त्र कसं बरं सांगावं, असा विचार आला. आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची एक छान ओवी तिथे आठवली. परिप्रौढीनं बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देवा अवधन हे माझी, विनवणी सा विनवणी सलगीची. तर ही विनवणी आहे, की माझे जे विचार आहेत ते तुम्ही ऐकून घ्यावेत. मगाशी तिने उल्लेख केला, की या क्षेत्रामधलं माझं जे प्रेरणास्थान असेल किंवा ज्यांच्याकडनं या क्षेत्रामध्ये यावं, या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करावं असं मला वाटलं, ते अर्थात माझ्या वडिलांचे वडील दत्तात्रेय जोहारी. त्यांच्याकडून मला मंत्रांची आवड निर्माण झाली. माझ्याही नकळत्या वयामध्ये ही आवड निर्माण झाली. आणि आजी-आजोबांबरोबरच लहानपणी अनेक मंत्रांचे प्रयोग करत गेले. त्या मंत्रांच्या प्रयोगातून मला उलगडलेलं मंत्रशास्त्र तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न. मंत्रशास्त्राची व्याख्या म्हटलं, की त्याच्यामध्ये मंत्र हा शब्द, त्याची व्याख्या समोर तुम्हाला दिसते. अमंत्रम अक्षरम नास्ति असं एका वाक्यामध्ये तो संपूर्ण श्लोक आहे. पण त्यातली पहिली ओळ आपण बघतोय, अमंत्रम अक्षरम नास्ति म्हणजे ज्याला मंत्र म्हणता येत नाही, अमंत्र ज्याला मंत्र म्हणता येत नाही, अक्षरम नास्ति असं अक्षर नाहीच मुळी, असं म्हटलेलं आहे. असं अक्षरच नाही याचा अर्थ तुम्ही आम्ही ज्या ज्या कुठल्या भाषांमध्ये जे जे काही बोलतो, जे जे व्यक्त होतो, आणि व्यक्त याचा अर्थ नुसतंच विशुद्ध चक्राचा एक्सप्रेशन हा विषय आहे, तर नुसतंच व्यक्त होणं, नुसतंच आवाजाने, शब्दांनी, वाणीने व्यक्त होणं असं नाही. तर विचारांमध्ये जे व्यक्त होतो म्हणजे अव्यक्तपणे आपण जे व्यक्त होतो, किंवा आपण म्हणूया की भावनांच्या स्तरावर आपण जे व्यक्त होतो. एखादं छानसं चित्र बघितलं, पावसाळा आहे, वारी आहे, वारीचं नुसतं चित्र बघितलं, ते दृश्य बघितलं तरी आपल्या आतमध्ये विचारांचे काही भाव उमटतात, काही विचार मनामध्ये येतात, ते सुद्धा व्यक्त होणं आहे. असं सगळं व्यक्त होत असताना अमंत्रम अक्षरम नास्ति असं म्हटलेलं आहे. म्हणजे मंत्रशास्त्र किती ताकदीचं आहे बघा बरं. म्हणजे तुम्ही जे जे विचार कराल, चांगले वाईट किंवा समाजात ज्याला चांगलं वाईट असं म्हटलं जातं, ते सगळं काही मंत्र समान असणार आहे. ते सगळं काही मंत्रासमान असणार आहे. मंत्र हा प्राचीन भारतीय शब्द, मंत्र हा शब्द ज्या एका शब्दावरनं आला, म्हणजे ज्या एका शास्त्रातून आला, युद्धनीतीचं शास्त्र, त्याच्यातून मंत्र शब्दाची जास्त जास्त वारंवार तिथे वापरलेला दिसतो. आता युद्धनीती म्हटल्यावर, मंत्र म्हटल्यावर त्याचे आणखीन काही अर्थ तुम्हाला सुद्धा उलगडतील. आपण अक्षरांची गंमत बघणार आहोत आज. त्यामुळे मंत्र शब्दाभोवतीच अजून काही अर्थ आहेत, त्याच्याकडे जाऊया. मंत्र शब्दाचं पुढे मी लिहिलंय, की मंत्र, मन असा धातू आहे. मन, मानस मधलं मन, तेच योगामध्ये जे मन किंवा मनोमय कोशामधला मन शब्द जो आहे, त्याच मनाविषयी इथे सुद्धा बोललेलं आहे. तर त्या मनाविषयीचं मंत्र, त्र म्हणजे तारून नेणारा, एखाद्या गोष्टीचा त्राता, तारणहार असं काहीतरी म्हणजे मंत्र. मग आता आपण आपल्याचकडे वळून बघायचं आणि आठवायचं, की माझे सगळे विचार, माझे सगळे आचार, माझ्या सगळ्या भावना, माझे सगळे शब्द, मी जे जे काही व्यक्त होतो, ते सगळं काही तारून नेणारं असतं का? दुसऱ्यांना राहू द्या हो, पण स्वतःला तरी तारून नेणारं असतं का? असं जर नसेल तर ते मंत्रमय कसं करायचं, याच्यासाठीही मंत्रशास्त्र आहेच. आणि ह्याच्यासाठी मंत्रशास्त्र अप्लाइड थेरपी म्हणून, ज्याला आपण अप्लाइड मंत्रा सायन्स असा जरा मोठा शब्द जेव्हा वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये हिलिंग काय आहे, त्याच्यामध्ये थेरपी काय आहे, याच्याकडे सुद्धा आपल्याला बघता येतं. किंवा मंत्रमय असणं म्हणजे काय. मग मंत्रशास्त्रातले महत्वाचे विषय आपण पुढे बघणार आहोत. शास्त्रामध्ये शास दुसरा शब्द येतो. शास म्हणजे शासन, अनुशासन ज्याला म्हणतात. मगाशी मी म्हटलं की युद्धनीतीमध्ये मंत्र शब्द येतो, आणि युद्धनीतीमध्येच आणखीन एक शब्द येतो मंत्री किंवा मंत्रालय. हे शब्द जर ऐकले असतील तर याचा अर्थ जो तारून नेणारा, म्हणजे असा सल्ला देतो, जो अशी ऍडवाइस देतो, असं काहीतरी तुमच्यासाठी
निर्णय घेतो, निर्णय देतो, तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतो, की जो तुम्हाला तुमच्या सिच्युएशन मधनं तारून नेईल, त्याला मंत्री म्हटलेलं आहे. आणि मंत्रालय, अशा मंत्रांचं, अशा विचारांचं जिथे आलय, जिथे घर आहे, ते म्हणजे मंत्रालय. किती सुंदर अर्थ आहेत शब्दांचे. आणि आता लक्षात येईल की काळाच्या ओघात हे अर्थ कसे बदलत गेले आणि त्याचा हा मुख्य अर्थ खूप मागे पडलेला आहे. तसंच मंत्रमध्ये म आणि त्रमध्ये मित्र मैत्रिणी हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. ते मित्र मैत्रिणीचं जे आपल्या आयुष्यातलं स्थान आहे तेच मंत्राचं, मंत्रशास्त्रातलं किंवा अप्लाइड मंत्रा सायन्स असं आपण म्हणतो तसं, म्हणजे हे मित्रमैत्रिणी कसे आपल्याला उपयोगाला येतात, तसा मंत्रांचा उपयोग, त्याला उपयोग म्हणण्यापेक्षा विनियोग असा सुंदर शब्द मंत्रशास्त्रात येतो, की त्याचा विनियोग तसा करायचा म्हणजे ते मित्रमैत्रिणींसारखे आपल्याला वापरायचे आहेत. आता असं ऐकलं की मंत्रांविषयी जो एक बागुलबुवा आहे, जी एक भीती घालून ठेवलेली आहे, की अमुक अमुक असं असं तू केलंच पाहिजेस, हे सगळं पाळूनच म्हटलं पाहिजेस. ते चूक आहे का? नाही, अजिबातच नाही. पण म्हणून ते म्हणायचेच नाहीत, म्हणून ते शिकायचेच नाहीत असं मुळीचच नाही. आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये गुरु परंपरा सांगितली जाते. गुरु परंपरा म्हणजे ती मौखिक परंपरा आहे, की एका एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मंत्र पास ऑन करणं आपण म्हणतो ना, तसं ते पुढे पुढे फॉरवर्ड्स, फॉरवर्ड्स हा आजकालचा शब्द आहे. हे फॉरवर्ड्स व्हॉट्सअपमध्ये आत्ता आलंय, पण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप जुनी पद्धत आहे, की ही एका पिढीकडून, एका गुरुकडून त्याच्या शिष्यांना, मग त्यातला जो शिष्योत्तम तो शिष्य आपल्या शिष्यांना, असं ते पुढे पुढे करतच जाईल. हा एक मार्ग झाला. दुसरा कर्माचा मार्ग आहे, की तुम्ही प्रत्यक्ष कृती करा, प्रत्यक्ष मंत्रांचा वापर करा. आणि प्रत्यक्ष मंत्रांच्या वापरातून बघा काय घडतायत गमती-जमती आणि त्या तशा तुमच्या प्रयोगातून तुम्हाला आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता येतील का? तर असं काहीतरी आपण मंत्रशास्त्र हा जेव्हा विषय घेतो, मंत्रशास्त्राच्या जेव्हा कार्यशाळा संवादमध्ये घेतो, तेव्हा असा प्रयत्न तिथे असतो. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. शिवानी, पुढची स्लाइड. येस. सो मंत्र, मगाशी मी म्हटलं की मंत्रशास्त्र आणि अक्षरांची प्रयोगशाळा आहे. मग अक्षरांचे प्रयोग करायचे तर ते नेमके कुठे करायचे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मंत्र म्हटलं की सहसा आपल्या डोळ्यासमोर एक टेक्स्ट येतं. बहुतांशी वेळा ते संस्कृत टेक्स्ट येतं. त्यात काही चूक नाही, कारण संपूर्ण संस्कृतची रचनाच तशी केलेली आहे, जी आपल्याला आता स्लाइडवर सुद्धा इथे दिसते, की मंत्रांचं मुख्य अंगच अक्षर आहे. त्यामुळे अक्षरांना वगळून किंवा अक्षरांना अव्हेरून आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि योगशास्त्रामध्ये जशा शुद्धिक्रिया येतात, तसं मंत्रशास्त्रातली अत्यंत महत्वाची शुद्धिक्रिया म्हणजे वाक्शुद्धी, ज्याला वाणीची शुद्धता, वाणीचं प्युरिफिकेशन असं म्हटलं जातं. ती वाक्शुद्धी ही संस्कृतात देवनागरीमध्ये आहे. आता आपल्याला कळेल की संस्कृत बद्दल आपण जे ऐकतो की ही खूप सायंटिफिक लँग्वेज आहे, ही कॉम्प्युटरसाठी आहे, नासामध्ये याच्यावरती अमुक तमुक चालू आहे, असे बरेच संदर्भ जे आपण ऐकतो, त्याचं कारण आहे, की कारण असं आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल इथे बघूया. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे करायचं आहे, की संस्कृतमध्ये मी म्हटलं अक्षर आहेत. मग अक्षर म्हणजे काय? अक्षर ज्यांचा क्षर होत नाही. क्षरमध्ये क्षार शब्द माहिती असेल विज्ञानातला. क्षार म्हणजे जे विरघळून जातात आणि जे गायब होतात, एकदम डिसअपिअर होतात असं काहीतरी. पण अक्षर हे गायब होत नाही, ते कुठेही जात नाहीत. आता आपल्याला लहानपणी सांगितलेलं आठवेल, जेव्हा आपल्याला आपण म्हणायचो की भरल्या घरात असं बोलू नये, असं टिपिकल काही वाक्य आठवायची, किंवा कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाला शाप देऊ नये, असे जे सगळे आपण. आणि मगाशी म्हटलं तसं की वैचारिक शाप सुद्धा देऊ नये, की विचारांमधनं सुद्धा कोणाबद्दल कटुता निर्माण करू नये, कारण ते तरंग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. कारण ते तरंग अक्षर, ती सगळी अक्षर आहेत, त्यांचा क्षय होत नाही. अक्षर शब्द सुद्धा अनेक ठिकाणी ऐकलेला आहे. अक्षय, अक्षय पात्र माहिती आहे, अक्षय तृतीया माहिती आहे आपल्याला, आत्ता खरेदी केली असेल, आत्ताच झाली. आणि असं जे अक्षय सगळं आहे, तर ते म्हणजे अक्षर, म्हणजे हे अक्षर वाङ्मय आहे. मग वारीमध्ये जसा अभंग, तुकारामांचे अभंग शब्द येतो, अभंग, की ज्याचा भंग होणारच नाही असे अभंग आहेत आमचे, तसं ज्यांचा क्षय होणारच नाही अशा अक्षरांनी बनलेलं मंत्रशास्त्र आहे. मग याचा अर्थ की ते हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलं असेल, तर ते तेव्हाच्या सराउंडिंग्सला, मगाशी आपण मॅपिंग बघितलं ना, की आपण आत्ता कुठे आहोत त्याचाही विचार केला पाहिजे, की मी आत्ता कुठे आहे, त्यानुसार त्या अक्षरांचा संदर्भ काय आहे, मी कुठल्या देशात आहे, स्थलकाल खूप महत्वाचे विषय आहेत. आपण उद्याही स्थलकाल हा विषय बघणार आहोत. तर असं सगळं जे आहे ते सगळं अक्षरांमध्ये येतं.
आणि मगाशी मी सांगितलं की अक्षर ही मंत्रांची खरी ताकद आहे. छोटंसं प्रॅक्टिकल केलं तर कळेल की हे जे आपण क ख ग घ सगळे बघतो आहोत, आता का सायंटिफिक आहे, का त्याच्यातलं शास्त्र काय आहे, त्याच्यातल्या गमती-जमती काय आहेत, की ज्याच्यामध्ये क वर्गाच्या त्याची वेगवेगळी नावं आहेत किंवा स्वर, व्यंजन सामान्यतः स्वर, व्यंजन आणि अनुनासिक असं म्हटलं जातं. अनुनासिक अर्थात नाकातून येणारे म्हणजे नेझल साऊंड ज्याला आपण म्हणतो, की त्याचा थोडासा नाकातून उच्चार असतो. स्वर स्वयंराजते इति स्वर अशी स्वरांची सुंदर व्याख्या येते. स्वयंराजते म्हणजे ते स्वतः राजस म्हणजे ते स्वतः स्वयंप्रकाशी तारे असल्यासारखं ते स्वयंप्रकाशी आहेत. तर कशी बरं त्यांची गंमत आहे, की मी अ, आ, इ, ई म्हणते. त्याच्यानंतर जे येतात क, ख, ग, घ, च, छ, ज, झ तर त्यांचे उच्चार बघा. छोटंसं आपण आपलं मधलं बोट किंवा तर्जनी इथे लावून जरी बघितलं तरी कळेल. क, क असा उच्चार केला. नुसता क ह्या अक्षराचा उच्चार केला. क की इथे एक हालचाल जाणवते. ही हालचाल म्हणजे आपल्या शरीरशास्त्राशी आपल्या स्वरयंत्र जे असेल त्या स्वरयंत्राच्या ध्वनी निर्माण करण्याच्या ज्या काही आपल्या शरीर विज्ञानामधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्याशी क हा साऊंड जोडलेला आहे. मग क असं म्हटल्यावर एक ठराविक हालचाल होते आणि आता विज्ञान सुद्धा असं सांगतं की सर्व काही एनर्जी आहे, सर्व काही ऊर्जामय आहे आणि सर्व जे या पृथ्वीवरती आहे तिथे तिथे व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे आपण या व्हायब्रेशन्स निर्माण करतो. तसा क येतो. पुढचं बघूया, पुढच्या वर्गाकडे जाऊया. क नंतर येतो च. च चा उच्चार आपण कसा करतो तो थोडासा आपण अनुभवला तरी आपल्याला कळेल. क, च. च चा उच्चार आपल्या तोंडामध्ये कुठे होतो? सेल्फ अनालिसिस करायचंय. स्वतःचं स्वतः शोधायचंय की च चा उच्चार मी कुठे करते. सो मग क, च, मग येतो ट. मग जीभ थोडी पुढे येते. क नंतर च थोडासा घशाच्या मागच्या साईडला थोडासा तिथे येईल च. त्याच्यानंतर जीभ आणखी पुढे येते आणि ती टाळूला लागते आणि आपण ट असं अक्षर म्हणतो. त्याच्याही पुढे आले की त म्हणजे दात आणि ह्याच्या इथे आपण दंतव्य ज्याला म्हणतो. तर तसं दातांच्या थोडंसं मागच्या बाजूला पण वरच्या दातांच्या थोडंसं वरच्या भागात त चा उच्चार आहे. प, प चा उच्चार करताना तोंडासमोर असा हात ठेवलात प, तरी तुम्हाला कळेल की त्याच्यातनं एक म्हणजे नाद आणि त्या नादाची कंपनं आणि त्याच्या व्हायब्रेशन स्पंदन लहरी ज्याला म्हणतात त्या सहज जाणवतात. आता गंमत काय करायची, मंत्रशास्त्र जेव्हा लहान मुलांसाठी घेतो तेव्हा असे खूप व्हॉइस एक्सरसाइजेस घेतले जातात आणि खूप धमाल येते. पण आपणही करून बघितलं तर आपल्याला कळेल. आता हे असंच्या असं उच्चारून जर बघितलं क, च, ट, त, प हे असंच्या असं सलग 3-4 वेळा उच्चारलं क, च, ट, त, प तर लक्षात येईल की इथपासून इथपर्यंत संपूर्ण माझ्या शरीराची जी रचना आहे, जी अॅनाटॉमी असेल आपल्या मुखाची, तोंडाची आतमध्ये, त्यातले किती गोष्टी वापरल्या जात आहेत आणि त्या किती गोष्टी वापरून हे प्रत्येक अक्षर तयार झालेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की मंत्रशास्त्र संस्कृतोद्भव आहे, देवनागरी आहे ही भाषा. ही अतिशय वैज्ञानिक भाषा आहे. ज्याच्यामध्ये काहीतरी विशेष ज्ञान, विज्ञान म्हणजे विशेष जाणून घेण्याजोगं. वेदांमधला विद शब्द तो विज्ञानामध्ये सुद्धा येतो. तर विज्ञान असं विशेष जाणून घेण्याजोगं काहीतरी ह्याच्यामध्ये आहे. ही इच्छा जरी निर्माण झाली जाणून घ्यायची तर आपल्याला पुढे जाता येईल की असे ते क, च, ट, त, प आणि मग स्वर मगाशी म्हटले की स्वर हे कसे आहेत ते स्वतंत्र आहेत. त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. अ, आ, ई असं आपण जेव्हा म्हणतो की तेव्हा ते खूप फ्री फ्लोईंग आपल्याला आवाज येतो. अशा ह्या अक्षरांच्या सुद्धा भारतीय संस्कृतीची गंमत अशी की जे मौखिक परंपरेने पुढे आलं त्याला स्टोरीजची जोड दिलेली आहे की खूप गोष्टी मिळतात. म्हणजे असं वाटेल की अरे पुराणात एकात एक गोष्टी आहेत. उपनिषदांचा हा संदर्भ ह्या गोष्टी तिकडे लागतो. अशा अनेक गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये येतात. त्याचं कारण असं आहे की गोष्टींमुळे आपल्याला त्याचं व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक तिथे सहज वापरलं जातं की अमुक अमुक असं केलंय. तसं अक्षरांच्या बाबतीत महत्वाच्या 3 गोष्टी येतात. अक्षरांची ताकद कशी आहे, आपण मेडिकलमध्ये औषधं घेतो की नाही की अमुक मात्रा असं म्हटलं जातं किंवा अमुक पॉवरची मग 400 mg 100 mg असं जे काही एककं असतात त्या आपल्या
त्या त्या क्षेत्रातली म्हणजे ॲलोपॅथीची असेल, आयुर्वेदाची असेल, होमिओपॅथीची असेल, अशी काही काही एककं जोडलेली असतात की किती प्रमाणात हे औषध द्यायचंय. मग एकच औषध सगळ्यांना देतो का, म्हणजे एकच औषध एका रोगासाठी कॉमनली दिलं जातं का? हो, दिलं जातं, पण त्याची पॉवर कमी जास्त असते, त्याची मात्रा कमी जास्त असते. आमची अक्षरं एक्झॅक्ट तेच करतात. ही अक्षरांची मात्रा, त्यांची शक्ती आपण कमी जास्त करतो आणि ती औषधांसारखी वापरतो. आता गंमत अशी आहे की ती औषधं कुठे बनलेली असतात आणि ती बनलेली त्या औषधांमध्ये काही रसायनं असतील, काही केमिकल असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये असेल ते आपण आतमध्ये घेतो, त्याचा शरीरावर निश्चित परिणाम होतो. कारण ती रसायनं शरीराला काहीतरी सूचना देतात की आता हे असं रिॲक्ट व्हायचं, याच्यासाठीचं काहीतरी त्याच्यामध्ये एक टेक्निक, त्याच्यामध्ये एक तंत्र सांगितलेलं असतं. हे तंत्र आमच्या तंत्रविज्ञानामध्ये येतं आणि ज्याला आगमशास्त्र म्हटलं जातं. तसं ह्या अक्षरांमध्ये ही टेक्निक्स दिलेली आहेत की ही कशी उच्चारा, तुम्ही क इकडे उच्चारा, मग ती थेरपी आहे, मग ते हिलिंग आहे. आपण क इकडे उच्चारतो. र चा उच्चार तर सामान्यतः आपण इंग्लिश र सारखा करतो, रोमन मधला र, आर, आर चा उच्चार. मग र चा संस्कृत उच्चार काय आहे असं जर बघत गेलो तर लक्षात येईल की मेडिकल मधली औषधं, जसं प्रिस्क्राईब्ड औषधं जशी आपल्याला लागू पडतात तशीच ही अक्षरं सुद्धा आपल्याला लागू पडतात. या अक्षरांच्या 3 छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की अक्षरं म्हणजे ध्वनिलहरी. मग ह्या ध्वनिलहरी कशा निर्माण झाल्या, की देवनागरी स्क्रिप्ट जे आहे त्याची निर्मिती कशी झाली. आता अक्षरांच्या निर्मितीमध्ये महत्वाचं सूत्र आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या चक्क बोलण्यामध्ये आहेत, एवढी मंत्रांची ताकद आहे. कसं बघूया. उत्पत्ती म्हणजे मी काहीतरी बोलते, मी आता काहीतरी काही तरी असं म्हणेपर्यंत का संपला होता. सो माझ्या क ची उत्पत्ती होते, तो काही काळ राहतो, त्याला स्थिती आहे, त्याला स्थिती आहे म्हणून तर तो तुमच्यापर्यंत पोहोचला. आणि मग त्याचा लय होतो म्हणून तो गेल्यानंतर त्याच्या मागोमाग ह ऐकू येतो, त्याच्या मागोमाग त ऐकू येतो, त्याच्या मागोमाग र, आणि मग काहीतरी हा संपूर्ण शब्द ऐकू येतो. हा ध्वनीचा एक सिद्धांत झाला. स्फोटवाद असं सुद्धा म्हणतात की एकामागोमाग एकामागोमाग हे सगळे ध्वनी तुम्हाला ऐकू येतात आणि त्यांचा तुमच्यावर काहीतरी परिणाम घडतो. पटकन मी म्हटलं लवकर खाली बसा, तर त्याचा सगळ्याचा परिणाम, एकत्रित परिणाम तुमच्यावर घडतो आणि आपण ती सूचना म्हणून कॅप्चर करतो. अशी अक्षरं येतात. आणि यांच्या गोष्टी सांगताना एक महत्वाची गोष्ट येते की शंकराने ऋषींसमोर, सगळ्या ऋषींसमोर आपलं नृत्य दाखवलं, जे कॉस्मिक डान्स ज्याला म्हटलं जातं, की असं वैश्विक नृत्य शंकराने केलं आणि त्या नृत्याच्या शेवटी त्यांनी डमरूचा नाद केला. त्या डमरूच्या नादातून 14 ध्वनी प्रकटले आणि ही 14 सूत्र म्हणजे माहेश्वर सूत्र. त्यांना संस्कृताची थोडीशी माहिती आहे. माहेश्वर सूत्र म्हणजे बेसिकली अक्षर, म्हणजे त्या अक्षरांची सूत्र, त्यांची काही कॉम्बिनेशन्स. सूत्र म्हणजे फॉर्म्युला, जे अल्जिब्रामध्ये असतात, जे केमिस्ट्रीमध्ये असतात, जे प्रमेयांमध्ये येतात, सगळीकडे फॉर्म्युला येतात, तसेच ते मंत्रशास्त्रामध्ये येतात. ते फॉर्म्युलांची पद्धत वेगळी आहे की ऐ उण असा एक फॉर्म्युला आहे, ह य र व ट असा एक दुसरा फॉर्म्युला आहे. तर तसं काहीतरी असे हे फॉर्म्युला 14 प्रकारे, ही 14 सूत्र, माहेश्वर सूत्र हा जो पाया आहे संपूर्ण संस्कृतचा, अक्षरशास्त्राचा पाया आहे, तसं काहीतरी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट येते याच अक्षरांच्या बाबतीत, ती म्हणजे सती आणि दक्ष प्रजापती यांची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एका समारंभामध्ये दक्षाकडून शंकराचा अपमान झाला आणि सतीने स्वतःला यज्ञाच्या अग्नीत झोकून दिलं. त्या विरहातून तिने तसं झोकून दिलं, हे सगळं दृश्य पाहून विरहामध्ये असलेल्या शंकराला विरहातून काढण्यासाठी विष्णूने चक्क सुदर्शन चक्राचा वापर केला. त्या सुदर्शन चक्राने सतीच्या मृत अवशेषाचे, जे काही आपण म्हणजे त्या मृत अवशेषावरती ते चक्र वापरलं गेलं आणि त्याचे जे विभाजन झालं ते भारतामध्ये, त्याची खूप सुंदर स्थान, सुंदर रचना सांगितलेली आहे, त्याची मॅपिंग केलेलं आहे. असं 50 ठिकाणी हे तुकडे किंवा 50 ठिकाणी हे अवशेष विखुरले गेले. ती 50 शक्तिपीठ आणि ती 50 शक्तिपीठ म्हणजे संस्कृत मधल्या 50 अल्फाबेट्स, लेटर्स ज्याला आपण म्हणतो. आता मी जेव्हा 50 म्हणते, अक्षरांची प्रयोगशाळा आहे बरं का, लक्षात ठेवायचं. सो ते प्रयोग करता करता अनेक अक्षरं मागे पडलेत. सो ही 50 अक्षरं अर्थात वैदिक अक्षरं आहेत आणि या वैदिक अक्षरांची 50 ची ही गंमत आहे. या 50 शक्तिपीठांच्या 50 देवता आहेत, शक्तीच म्हटलेलं आहे ना, तशा त्या 50 देवता आहेत आणि प्रत्येक देवतेचा म्हणून एक एक बीज मंत्र ज्याला म्हणतो तसा तो मंत्र आहे किंवा त्या त्या देवतेशी जोडल्या गेलेल्या काही सिद्धी आहेत.
तर याचाच अर्थ की त्या 50 अक्षरांचा वापर केला, कंबाईंड वापर, औषधं कशी अशी कॉम्बिनेशन्स मिळतात ना, वेगवेगळी कॉम्बिनेशन, की ह्याची अर्धी गोळी घ्या आणि ही एक घ्या, मग तुम्हाला अमुक अमुक होईल. मग दुसऱ्या कोणाला सांगतात नाही तुम्हाला दोन्हीच्या 2-2 लागतील. असं जे सगळं कॉम्बिनेशन करतो तशी ह्या अक्षरांची कॉम्बिनेशन्स केली असता जे आपल्याला मिळवता येणं शक्य होतं, ज्या इच्छा, जे काम आपले पूर्ण करता येतात, ते म्हणजे ह्या 50 शक्तिपीठांच्या 50 शक्ती. असं ते आहे. आणि मग आता लक्षात येईल, की मग असं अक्षरांची जोडणी केलेली आहे आणि त्या जोडणीतून हे मंत्र तयार झालेले आहेत. आणि हे फक्त मगाशी मी उल्लेख केला होता, की प्राचीन भारतीय हे सगळं आहे आणि हे असंच्या असं ह्या 50 शक्तिपीठांचा, 50 सिद्धी किंवा 50 लेटर्स हे जे मी मगाशी उल्लेख केला, हेच सगळं मंत्रशास्त्र प्राचीन जपानच्या संस्कृतीत सापडतं. जपानमध्ये अर्थात संस्कृत नाही, वेगळ्या जपानी भाषेमध्ये याचे प्रचंड प्रमाणात अभ्यासक आहेत. याचे विविध प्रयोग, विविध रिसर्च त्यांनी केलेले आहेत. जपान आणि चायना यांची जी प्राचीन संस्कृती आहे, या प्राचीन संस्कृतीमध्ये भारतीय मंत्रशास्त्र जसं आहे तसंच्या तसं, त्याच देवता, त्यांचे बीजमंत्र सापडतात. त्या देवतांचे ते अर्थ सुद्धा सापडतात. असं सगळं हे इंटरेस्टिंग आहे. तिसरी गोष्ट आहे ती खूप मला इंटरेस्टिंग वाटते, कारण आपल्या हिलिंगच्या संदर्भातली आहे आणि आपण योगशास्त्र हा विषय घेतलेला आहे. तर योगशास्त्रामधलं 7 चक्र ही जी संकल्पना आहे, त्या 7 चक्रांचा इथे संदर्भ येतो. आणि त्या 7 चक्रांमध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, कालपासून आपण उल्लेख केला की मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र अशी जी चक्रांची क्रमवारी आहे, एक रचना आहे. मग त्या प्रत्येक चक्राला पद्म सांगितलेलं आहे. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी पद्म सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक पद्माच्या काही पाकळ्या आहेत. त्या पाकळ्यांची संख्या, पुन्हा एकदा गंमत कशी आहे की या 7 चक्रांच्या पाकळ्या, मग मूलाधाराच्या 4, स्वाधिष्ठानाच्या 6, मणिपुराच्या 10 पाकळ्या, अनाहताच्या 12, विशुद्ध चक्राच्या 16 आणि आज्ञा चक्राच्या 2, अशा संपूर्ण 7 चक्रांच्या या 6 चक्रांच्या आणि तिथून पुढे ज्या ज्या पाकळ्या आहेत त्यांची जी बेरीज होते ती पुन्हा एकदा 50 होते आणि परत एकदा संस्कृत मधल्या 50 अक्षरांशी त्यांचा क्रम जोडलेला आहे. मग या 50 अक्षरांचं एकत्रित हिलिंग केलं तर काय होईल, हेच मंत्रशास्त्र आहे. ही 50 अक्षरांच्या एकत्रित हिलिंगचं अतिशय प्रभावी टेक्निक आगमशास्त्रांमध्ये येतं, ज्याला अक्षर जपमाला असं म्हणतात किंवा मातृका पठण असं सुद्धा तुम्ही शब्द ऐकलेला असेल. तर हे मातृका पठण, मातृकांचं उच्चारण किंवा आता मी जसं म्हटलं की अक्षर जपमाला असं जे म्हटलं जातं, की अक्षर जपमाला केली की या 7ही चक्रांवरती एकत्रित काम करता येतं, एवढी त्याची ताकद आहे. तर हे 3ही मार्ग आहेत. 3 गोष्टी म्हणजे हे 3 वेगवेगळे मार्ग आहेत, पण ते एकच गोष्ट सांगतात. मग असं जर अक्षर आहे आणि या अक्षरांचे असे जर प्रयोग आहेत, तर ते प्रयोग करत असताना पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो, की त्या अक्षरांचे नाद अथवा ध्वनी, म्हणजे त्या अक्षरांचे नाद किंवा ध्वनी काय आहेत, हे आता बघूया. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. एकच मिनिट, कोणाला एको येतोय का फक्त? मला थोडासा येतो, एकच. सो पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. 3 स्टोरीज आपण आत्ताच बघितल्या, त्याच इथे तुम्हाला स्लाइड स्वरूपात दिसत आहेत. माहेश्वर सूत्र, 50 शक्तिपीठ आणि संस्कृत. पुढच्या स्लाइडकडे जा. येस. सो मगाशी मी म्हटलं की मंत्रांमध्ये अक्षरांपर्यंत आपण आलो. मग ही अक्षर कंबाईन केली, अक्षर एकामागोमाग एक जोडली की शब्द बनतात. जसं उदाहरणार्थ सारा. सारा हा एक शब्द आहे. सारामध्ये स आणि र 2 अक्षर आहेत. मग मगाशी जे मी म्हटलं की प्रत्येक अक्षराला एक एक अर्थ दिलेला आहे, ते म्हणजे काय आणि ते कुठे लिहिलेलं आहे, कुठे नमूद केलेलं आहे, ते बघूया. वागर्थ इव संपृक्तो, वाग अर्थ इव संपृक्तो, वागर्थ प्रतिपत्तये, जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. असं सुंदर श्लोक येतो आणि कालिदासाने किती छान वर्णन केलंय. वाग अर्थ इव, वाक आणि अर्थ 2 महत्वाचे शब्द येतात आणि खाली पार्वती परमेश्वरौ असे 2 शब्द येतात. पार्वती याचा अर्थ पार्वती आपल्याला माहीतच आहे. पार्वती पर म्हणजे पार्वती प म्हणजे पार्वतीचे पती म्हणजे शंकर. सीता रामचंद्र असं रामरक्षेमध्ये येतं, तसंच काहीसं स्त्री म्हणजेच शक्ती तत्वाचा आधी उल्लेख येतो आणि नंतर पुरुष तत्वाचा उल्लेख येतो. पार्वती प आणि रम ईश्वर असे 2 एकात एक 2 शब्द दिसतील तिथे. रमेश्वर म्हणजे रमेचा ईश्वर.
म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी, म्हणजे विष्णू. त्या विष्णूचा सुद्धा तिथे उल्लेख झालेला आहे. मगाशी मी म्हटलं असं की उत्पत्ती स्थिती लय, की मी काहीतरी उच्चारते, त्याची स्थिती ते थोडा वेळ राहतं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि लगेचच त्याचा लय होतो. तर ह्या दोघांचं मिळून वाग आणि अर्थ असं काहीतरी सूत्र आहे, ते आता बघूया. वाक म्हणजे काय? मुळात वाक म्हणजे वाणी, आपण वाचा ज्याला म्हणतो ना. मगाशी वाक शुद्धी हा शब्द वापरला मी. तर ते वाक शुद्धी म्हणजे वाक आणि अर्थ याच्यामध्ये वाकची शुद्धी म्हणजे माझ्या वाणीची शुद्धी. मग त्या शुद्धीच्या काही इंटरेस्टिंग प्रोसेसेस आहेत. व्हॉइस कल्चरमध्ये सुद्धा या प्रोसेस किंवा हे टेक्निक किंवा आपण त्याला खेळाच्या स्वरूपात हे सगळं वापरलं जातं. असं सगळं करता येतं आणि वाक आणि अर्थ याविषयी हा श्लोकामध्ये संपृक्त शब्द खूप महत्वाचा. कालिदासाने असं म्हटलंय की ते एकमेकांमध्ये एन्टँगलमेंट नात्यांचा गुंता गोंधळ झालेला आहे. तसं काही नाहीये अक्षरांचं. अक्षर ही एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत, म्हणजे त्यांचं सूत्र आहे आणि त्या सूत्रातून ती गुंफलेली आहेत आणि ते सूत्राचा एक सूत्रधार आहे. तो सूत्रधार पण शेवटी बघणार आहोत. इंटरट्विन असं इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल. सो इंटरट्विन अशी ही अक्षरं आहेत. अक्षर आणि वाक आणि अर्थ. अर्थ म्हणजे त्यातून कळणारा आणि वाक म्हणजे त्याचं अटरन्स किंवा उच्चार ज्याला म्हणतो, की तुम्हाला काहीतरी कानावर पडतं आणि मग तुम्ही त्याच्या अर्थाशी जोडले जाता. आता गंमत अशी आहे की मुळात मंत्रशास्त्र हे म्हणजे बीज मंत्र किंवा मंत्रशास्त्र हे खरं म्हणजे अर्थाविषयी बोलत नाही, कारण मंत्र हे नादाविषयी, त्याच्या ध्वनीविषयी आणि नाद अनुसंधानाविषयी जास्त बोलतं. आणि त्याला अर्थ का आला, मग त्याला आपण अर्थ का जोडले, तर मानवी देहामध्ये मानवी देहाच्या या मर्यादा आहेत की मानवी देहाला मला अर्थानुसार एखादी वस्तू कळणं सोपं जातं. स्थूलातून सूक्ष्माकडे हा काल शब्दप्रयोग झाला होता की स्थूल देह आहे. स्थूल म्हणजे जड शरीर, स्थूल म्हणजे वजनानुसार स्थूल असा अर्थ घेऊ नका. स्थूल म्हणजे जड शरीर, जडत्वयुक्त शरीर आहे. मग स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं मला सोपं आहे. एकदम सूक्ष्माकडे मग मला ते हायपोथेटिकल वाटतं. मला वाटतं की असं कसं, काहीही सांगते म्हणजे असे कसे नाद असतील, मग ते नाद आपल्याला कळले पाहिजेत. मग त्या नादांना शब्द, मग त्या शब्दांना, मग त्या शब्दांच्या रचना, मग त्याचं सगुण, निर्गुणातून सगुणाकडे आपण आलो. कशासाठी? की सगुणातून पुन्हा निर्गुणाकडे जाता यावं, असं ते सगळं गोलचक्र आहे. तर ते सगुण रूप म्हणजे हे शब्द उदाहरणार्थ आपण घेतलं तर गुगल, गुगल असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक लोगो येतो किंवा एखादं काहीतरी चित्र येतं, त्याला व्हिज्युअल इफेक्ट म्हणतात. तर असं काहीतरी येतं. तर वाकमध्ये फक्त उच्चार आणि मग आपण त्याच्या अर्थाशी जोडले जातो. जेव्हा अर्थाशी जोडले जातो तेव्हा काय असतं, हे सगळं मंत्रांमध्ये येतं. तेव्हा अर्थाशी जोडले जातो तेव्हा तिथे काहीतरी भाव, आपलं काम असतं आणि मग त्या कामातून पुढे येणारं फल असतं, जी मंत्रांची फलश्रुती. मग काम म्हणजे काय? कामसूत्रामधला काम शब्द आहे. काम म्हणजे इच्छा. इच्छा, आकांक्षा किंवा आपली पॅशन, डिझायर ज्याला आपण म्हणतो. मग ह्या इच्छा कशा कशा असू शकतात आणि त्या इच्छा आणि त्यांचा अर्थ, अर्थ याचा अर्थ की त्याच्यातून जे त्याचं मॅनिफेस्ट होणारी गोष्ट आहे. आता वाणी आणि अर्थ, वाक आणि अर्थ या दोन शब्दांकडे बघायचं. वाक हा स्त्रीलिंगी शब्द आहे. शक्ती, पार्वती, रमा तिचा शब्द आहे, तो शक्तीपीठ आहे ना. तर ती शक्ती म्हणजे वाक. माझ्या वाणीमधली, माझ्या मंत्रांच्या उच्चारामधली शक्ती म्हणजे वाक आणि त्यांचा अर्थ पुल्लिंगी शब्द आहे, पुरुषतत्व. तिथे शंकर, विष्णू सगळेजण आले. ते दुसरं त्याचं मॅनिफेस्टेशन, तुम्हाला जे मॅनिफेस्टेशन हवंय ते म्हणजे पुरुषतत्व. नॉर्मली आपण बघितलं की प्रोडक्शन, काही निर्मिती करायची, तर एक असते निर्मितीचा, एक निर्मितीच्या काही स्पंदन लहरी, त्या निर्मितीचं जे मॅनिफेस्टेशन होतं त्याच्यासाठी पुढचा अर्थ असं येतो. आणि खूप छान शब्द आहे वाक आणि अर्थ. तर हा अर्थ कसा आहे त्याच्यासाठी इथे काही छोटस उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे कळायला सोपं जाईल असे मंत्रांचे अर्थ लावायला शिकणं हा वाकशुद्धी किंवा मंत्रशास्त्र या कार्यशाळेचा महत्वाचा हेतू आहे. की म्हटलं तसं की प्रत्येक मंत्राचं ट्रान्सलेशन मी देऊ शकते का? हो, निश्चित देऊ शकते. पण मग ते जे शिकणं होईल ते आणि आपली शिक्षण पद्धती यात काहीच फरक नाही, कारण त्याला पाठांतर म्हणतात. त्याच्यामध्ये चिंतन, मनन, अध्ययन यातल्या कुठल्याही पायऱ्या येत नाहीत, त्याला पाठांतर म्हणतात, चक्क पाठांतर. की मी म्हणते ना दिवा म्हणजे असं, म्हणजे दिवा म्हणजे तसंच, मग दिव्याचा वेगळा अर्थ असू शकेल का? याचे प्रयोग माझं मन, माझी बुद्धी, काया वाचा मन इंद्रिय, माझं कुठलंच इंद्रिय करत नाही. मग ते
ते प्रयोगच खुंटतात आणि प्रयोग खुंटतात किंवा प्रयोग बंद पडतात तेव्हा आपण म्हणतो ना की झापड लावल्यासारखं आपण पुढे पुढे जातो, जे असंच आहे असंच पुढे पुढे नेतो आणि असं जे आहे ज्याला स्टॅग्नन्सी येते. मग एखादी भाषा मृत का होते? कारण त्यातले प्रयोग संपलेले आहेत, ती आधुनिक करण्याची धडपडच नाहीये. इनफॅक्ट ती अशी आहे ती तशीच राहिली पाहिजे हा अट्टाहास आहे. याच्यामुळे भाषा संस्कृती जशा मागे पडतात तसं मंत्रशास्त्र मागे पडू नये म्हणून हा अट्टाहास, की त्याचा अर्थ काय. आता खग शब्द बघा इथे स्लाइडवर दिसतोय आपल्याला सगळ्यांना. तर खग शब्दामध्ये ख आणि ग ही 2 अक्षरं आहेत. ख याचा अर्थ त्याचा अर्थ कळण्यासाठी प्रत्येक अक्षरांचे अर्थ आहेत, अक्षरांचीच गंमत आहे सगळी. सो अक्षरांचे अर्थ आहेत ते कळण्यासाठी पुढे काही शब्द दिलेत. खगोल, खनिज, खंड, खजिना, कुबेराचा खजिना म्हणतो. हे सगळ्या ठिकाणी ख ख ख हा शब्द काय दर्शवतो याच्याकडे लक्ष द्यायचं. काय दर्शवतो तो स्पेस, काहीतरी एक 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 स्पेस, एक प्रदेश, एक असं काहीतरी व्यापलेलं असं काहीतरी हा ख दर्शवतो. दुसरा शब्द आहे ख ग. ग चा अर्थ काय बघा, गम गच्छती, जाणे, ग किंवा निर्गमन आगमन मध्ये ग शब्द येतो. त्या ग मध्ये जी एक लय आहे ना, म्हणजे गेयता आपण म्हणतो, त्याच्यात पण ग शब्द येतो कारण त्याच्यामध्ये ती लय आहे. सो ग ची गंमत अशी की गमन, इंग्लिश मधला गो शब्द सुद्धा लिहिलाय. गंगा, गती म्हणजे काहीतरी प्रवाही असणं, कशाला तरी पुढे पुढे जाण्याची दिशा मिळणं, हे सगळं ग मध्ये येतं. आता हे एवढं एकदा कळलं की या ख आणि ग च्या ज्या काही गमती जमती होतात त्याचे अर्थ आपल्याला लावता येतील, ते अर्थ लावायला आपण शिकू शकतो. मग त्याच्यासाठी कुठलाही ग्रंथ आणि मोठ्या मोठ्या डिक्शनऱ्या घेऊन बसायची अजिबात गरज नाही. असे अक्षरांचे प्रयोग मंत्रशास्त्रामध्ये केले पाहिजेत, झाले पाहिजेत आणि तेच या कार्यशाळांमध्ये केले जातात. उदाहरणार्थ घेतलेला आहे की ग चा अर्थ बघितला, ख चा अर्थ बघितला. आता स आणि द दुसरी अक्षर बघूया. मग स अक्षर आपल्याला माहितीये का, बऱ्याच ठिकाणी स हा शब्द येतो. समत्वम योग उच्चतेमध्ये स येतो आणि शंकरामध्ये श येतो, त्याच्यातही एक स चाच एक वेगळा हे येतो किंवा समत्व मध्ये स येतो. इथे काही शब्द दिलेले आहेत की सुख, सु हा शब्द आहे, स हा शब्द आहे, समत्वयुक्त अशी अवस्था. म्हणजे काय की परमानंदाची, आनंदाची आणि भौतिक जगामध्ये आनंदाची, त्याच्या पुढच्या जगामध्ये आपण गेलोच तर परमानंदाची अवस्था. म्हणून बिईंग इन गुड स्पेस आणि सुख, त्याला ख लागला मगाचा स्पेसवाला ख लागला, खनिज खजिना मधला ख लागला, म्हणजे चांगल्या आनंदाच्या जागी असणं म्हणजे सुख. मग सुख म्हटल्यावर काय काय असतं आठवा बरं. जेव्हा आपण म्हणतो की मी सुखी आहे तेव्हा आपल्या सगळ्या व्हायब्रेशन्स, आपल्या इमोशन्स, आपले विचार, आपले नातेवाईकांबरोबरच्या आपल्या व्हायब्रेशन्स, काल आपण बघितलं ती कॉन्स्टिलेशन्स, हे सगळीकडे सुखाची व्हायब्रेशन असते तेव्हा आपण त्याला सुख म्हणतो. तसं मंत्रांचं आहे की एक व्हायब्रेशन घ्या, ती सगळीकडे निर्माण करा आणि मग त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचा अर्थ, त्याचं पुरुषतत्व तुमच्या समोर येईल, ते प्रत्यक्षात येईल असं काहीतरी. तर तिथे आहे सुख. मग स आणि ख हा एक शब्द, आणि आता मी काही शब्द उदाहरणासाठी दिले की तुम्हाला कळेल की कसा अर्थ लागत जातो. आता सुगम, सुगम म्हणजे चांगलं, जाण्यासाठी पुढे पुढे जाण्यासाठी जे सोपं, सहज, सुलभ आहे असं सुगम. किंवा संगीत हा शब्द ज्याच्यातून आला, जिथे स आहे, ग आहे आणि त सुद्धा, ताल पण आहे, गेयता आहे, लय आहे आणि सूर सुद्धा आहे. सूर ह्या शब्दामध्ये पण स आहे की समत्वयुक्त, र म्हणजे आवाज, नाद, नादासाठी र हा शब्द वापरतात की समत्वयुक्त आवाज म्हणजे सूर. मग आपण सूर आपल्याला माहिती आहे, सारे गम पध नि सा, हे सुरांची जी गंमत आहे ती हीच गंमत आहे. तसंच दुसरा शब्द द बघितला, दू म्हणजे ज्याला आपण अं, दुम दुम दुर्गाये स्वाहा असा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुम येतो. दुम हा बीजाक्षरी मंत्र आहे, एकाक्षरी बीज मंत्र आहे. आणि दमची जी गंमत आहे की एखाद्याचं दमन करणं, एखाद्याचं दानव शब्दामध्ये द येतो की कशाचं तरी निर्मूलन, कशाचं तरी निचरामध्ये दू, मग तो दुःख मध्ये आलाय, बिईंग इन बॅड स्पेस. बॅड स्पेस म्हणजे सगळ्या अवस्था आपल्या त्या दुःखमय झालेल्या आहेत, त्या व्हायब्रेशन्सचे, त्या फ्रिक्वेन्सी बद्दल सांगता आहे, तिथे दुःख येतं. मग त्या दुःखातूनच पुढे दुर्गा शब्द येतो. गंमत अशी की दुःखामधला दू आणि दुर्गेमधला दू सिमिलर आहे, पण त्या दू ला पुढे ग लागला ना, मग दुःख घेऊन जाणारी, दुःखाला प्रवाही करणारी म्हणजे त्याचा निचरा करणारी ती दुर्गा. म्हणून मग दुर्गेचे मंत्र असं जर कळलं तर आपल्याला कळेल की मला कुठल्या गोष्टीसाठी कुठला मंत्र वापरायचा आहे. हे आपलं आपल्याला उलगडायला लागेल. हे इंट्युटिव्हली सुद्धा कळतं, पण इंट्युटिव्हली नाही कळलं तरी असं लॉजिकली सुद्धा आपल्याला ते म्हणजे कळून घेता येऊ शकतं. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर अशी त्या वाक आणि अर्थाची गंमत आहे.
येस. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघतोय की मगाशी मी म्हटलं की मंत्रांची एक रचना आहे. मंत्रशास्त्र आहे ना, शासन, अनुशासन, तिथे नियम आहेत, काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याचे काही साचेबद्धता आहे. मग ह्या साच्यामध्ये अनेक विषय आहेत. याच्यामध्ये 4 वाणींचा विषय येतो. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा 4 वाणी येतात. किंवा मंत्रयोग, नादयोगामध्ये अनेक 14 ते 15 विविध पायऱ्या येतात. जशा पातंजल योगसूत्रामध्ये विविध पाद येतात, समाधीपाद, विभूतीपाद असे अनेक जे विषय येतात, तसंच नादयोगामध्ये, मंत्रयोगामध्ये अनेक पायऱ्या येतात. पण त्यातलं जे आत्ता महत्वाचं आहे, आणि मगाशी आपण स्थल काल बघतो आहोत, तर काळाचं बंधन पाळलंच पाहिजे. तर तसं जे आहे त्याच्यानुसार जे महत्वाचं आहे ते इथे सांगते. सो 6 भाग आहेत कुठल्याही मंत्राचे सामान्यतः. अगदी गायत्री मंत्र घ्या, त्यातही हे 6 भाग येतात. तो खूप पॉप्युलर म्हणून त्याचा उल्लेख केला की प्रत्येक मंत्राला हे 6 भाग येतात. काय काय येतात तर ऋषी, देवता, बीज, शक्ती, छंद आणि त्याचं कीलक, त्याचं कुलूप किल्ली, म्हणजे त्याची कशामध्ये गुरु किल्ली कशात आहे, किंवा हा खजिना उघडायचा तर पासवर्ड, आजकालच्या भाषेत आपण ज्याला पासवर्ड म्हणतो, तो पासवर्ड काय आहे हे सगळं येतं. त्याच्यासाठी उदाहरण दिलंय. हे असं असं पाठ नका करू. एखादा मंत्र आठवा आणि लगेच अप्लाइड मंत्रा सायन्स बघतो, त्याचं ऍप्लिकेशन लगेच केलं पाहिजे म्हणून उदाहरण दिलेलं आहे. की ऋषी म्हणजे रामरक्षा स्तोत्रातलं खूप प्रसिद्ध असं हे कवन आहे, सगळ्यांना माहीतच असेल. बुधकौशिक ऋषी ही अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. स्तोत्र आणि मंत्र काय पुढे बघूच या. पण बुधकौशिक ऋषी, मग ऋषी म्हणजे ऋष धातू येतो तिथे. परत अक्षरांची गंमत आहे. ऋष म्हणजे प्रवाही, जो फ्लो त्याचा करतो. ऋष म्हणजे प्रसारित करणे असा दुसरा अर्थ येतो, ज्याचा प्रसारित म्हणजे ब्रॉडकास्टिंग ज्याला आपण म्हणतो. मग ऋषी काय करतात, मग ऋषी एका जागी बसून सगळ्या जगाला काहीतरी ब्रॉडकास्ट करतात. किती काय म्हणा की किती दंतकथा वाटेल कोणाला. पण दंतकथा कशासाठी, जसं आपण म्हणतो की एका सॅटेलाइट वरून माझ्या घरात एका चॅनलची, म्हणजे माझ्या घरात जी सिरियल दिसते ती तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात दिसते. त्यातली पात्र तेच डायलॉग बोलतात, त्यांच्यामध्ये काही बदल नाही घडत, ते तसेच वागतात आणि तसेच परिधान केलेली वस्त्रही सेम असतात. सो काहीच बदलत नाही. म्हणजे सॅटेलाइट ही संकल्पना खरी आहे. तसे ऋषी आहेत की ते एका ठिकाणाहून सगळीकडे ब्रॉडकास्टिंग करतात. कशाचं ब्रॉडकास्टिंग करतात? सॅटेलाइट काय करतात, सॅटेलाइटकडे जे जे येतं, जे जे इन्फॉर्मेशन येते किंवा एखादा एपिसोड येतो, मग त्या ध्वनी लहरी किंवा आपण म्हणतो इलेक्ट्रिक लहरी त्याला म्हणतात ना. सो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा जे काही त्याचे टेक्निकल वर्ड आहेत, त्या लहरी तिथपर्यंत पोहोचतात आणि त्या लहरी लोकांपर्यंत पुन्हा पोहोचतात. इथून तिथे जातात आणि तिथून परत इकडेच येतं. तीच गंमत मंत्रशास्त्राची आहे की ते तिकडून इकडे आलंय आणि मला इकडून परत तिकडे पोहोचवायचंय. का तर मला काहीतरी कर्म, काम आणि फल या 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. तर तसे ऋषी काम करतात की ते कॉस्मिक एनर्जी, ते वरच्या आपल्यापेक्षा खूप पॉवरफुल वरती असं काहीतरी आहे ब्रॉडकास्टिंगचं मोठं सेंटर. तिकडनं जो जो डेटा प्रोसेस होतोय, तिकडनं ज्या ज्या गमती जमती, जे जे ऊर्जेच्या सगळ्या गोष्टी कळतायत, सांगितल्या जात आहेत, ते या माणसापर्यंत पोहोचवायच्या कशा. कारण आपल्याला तेवढा वेळ नाही की या सगळ्याकडे लक्ष द्यायला. मग त्याच्यासाठी ऋषी आले. मग प्रत्येक मंत्राचे ऋषी आहेत, प्रत्येक उपनिषदांमध्ये ऋषींचा उल्लेख येतो. एवढंच कशाला, आपण ज्याला गोत्र म्हणतो त्या गोत्राचे सुद्धा ऋषी, आपला मूळ पुरुष असे कोणीतरी ऋषी आहेत. तर त्या प्रवाहातूनच आपण आलेलो आहोत. आणि असं हे सर्वसमावेशक, इंटिग्रेटेड, होलिस्टिक असा अप्रोच आहे याचा. तर पहिले ऋषी येतात, मग ते काय करतात, हे ब्रॉडकास्टिंगचं काम करतात. मग पुढे देवता येते. देवता म्हणजे फिल्टर, आजकालच्या भाषेत फिल्टर, की मला इन्स्टावरती फोटो टाकायचा आहे, मग मी फिल्टर अप्लाय करते ना, की नाही हा हा फोटो ना असा जास्त चांगला दिसेल. असे फिल्टर वापरता येतात का? उदाहरणार्थ की गणपती आहे, राम आहे किंवा सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, तर मला काय कन्वे करायचंय त्यानुसार मी कुठली देवता वापरायची ह्याचा अर्थ कुठल्या देवतेच्या गुणवैशिष्ट्यांचा, त्यांचं जे तत्व आहे, त्यांचं जे कोर आहे, त्याचा वापर करायचा, याच्यासाठी देवता येते. मग इथे देवता आहे श्री सीता रामचंद्र देवता. फक्त रामचंद्र म्हटलेलं नाही, रामरक्षा आहे, श्रीरामावरती लिहिलेलं आहे. मग सीता कुठून आली मध्ये तिथे? सीता मध्ये नाही आली, श्री सीता रामचंद्र अशा एवढ्या देवता सांगितलेल्या आहेत. आपल्याला फक्त रामच दिसतो. पण आता अक्षरांची गंमत, अक्षरांचे प्रयोग करत असताना प्रत्येक अक्षराला महत्व दिलं पाहिजे. की जसं आपण म्हणतो मेडिकलमध्ये
जसं आपण मेडिकलच्या भाषेत म्हणतो की जो डोसेज आहे तो तसाच्या तसा घ्यायला लागतो ना, की एक वगळला, एक नको, जाऊ दे मला कंटाळा आला किंवा एक हा रंगच नाही आवडला म्हणून मी घेतलाच नाही, असं नाही चालत ना. तर ते सगळी मंडळी लागतात शरीरामध्ये आपल्या आतमध्ये टाकायला. तसं काहीतरी की ह्या सीता रामचंद्र, श्री सीता राम आणि चंद्र ह्या चारही गोष्टींचं तिथे महत्व आहे. पुढचं येतं की बीज, सीड किंवा बीज. बीज मंत्र म्हणजे ज्याला आपण अमुक याचं बीज आहे, की याचं बीज काय आहे, की याचा मुख्य मंत्र कुठला. तर तसा रामरक्षेच्या बाबतीत रम हा बीज मंत्र आहे, मुख्य मंत्र आहे, असं प्रत्येक स्तोत्र मंत्राचा सापडतो. शक्ती मगाशी म्हटलं पॉवर एखाद्या औषधाची, तशी मंत्राची शक्ती काय आहे, इथे सीता शक्ती आहे. मग सीता म्हणजे पृथ्वी तत्व, मग अग्नी, राम म्हणजे अग्नी तत्व, मग अग्नी आणि पृथ्वी तत्वाचा खेळ कशासाठी, त्याचा त्याचा भाऊबंद पुढे येतो रामरक्षेत. लक्ष, गोल, लक्ष म्हणजे आपलं लक्ष्मण, आणि लक्ष्मणातला लक्ष तो लक्ष्मीतला लक्ष, तो गोल म्हणजे माझ्या गोलकडे जाण्यासाठी माझं पृथ्वी तत्व आणि अग्नी तत्व हे बरोबर काम करायला पाहिजे. आणि मग एक हनुमान सुद्धा येतो या गोष्टीमध्ये, कशाच्या अनुषंगाने काम करायचे, तर श्वासाला साक्षीला ठेवून. तो हनुमान दासासारखा बाजूला आहे, तो ऑब्झर्वर आहे. काही लागलं तर तो येणार आहे मध्ये. प्रत्येक वेळी जिथे जिथे काहीतरी लागतं, जिथे जिथे इकडून तिकडे जाण्यासाठी एक ताकद लागते, तेव्हा रामायणात हनुमान येतो. ते पुढे येतं. कीलकम कोण आहे? श्रीमद हनुमान कीलकम. हनुमान म्हणजे वायू, म्हणजे प्राणवायू किंवा प्राण, शरीरातला प्राण ज्याला म्हणतात, तो म्हणजे हनुमान. सोप्या भाषेमध्ये श्वास असा अर्थ घेऊया. त्याचा अर्थ बऱ्याच योगशास्त्राच्या दृष्टीने त्याचा अर्थ बघितला तर तो खूप गूढ ठरेल, खूप खोलात जाता येईल. पण सोपा अर्थ श्वास. मग आता लक्षात येईल की श्वासावर आधारित आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये पहिले प्राणायाम अमुक तमुक जे सांगतात, तर श्वासावर आधारित मंत्र साधना ही थेरपी आहे, हे अप्लाइड सायन्स आहे, इथे शास्त्र आहे. तर श्वासावर आधारित म्हणजे काय आणि मग श्वास म्हणजे काय, तेही आपण आज थोडंसं बघणार आहोत. आणि बीज आणि ऍप्लिकेशन, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. विनियोग शब्द येतो, रामरक्षा स्तोत्र जपे विनियोग हा. आता इथे केवढं मोठं ऍप्लिकेशन दिलंय. रामचंद्र प्रीत्यर्थे, कशासाठी, रामचंद्र त्याच्यासाठी, प्रीती अर्थे त्याच्या प्रेमासाठी, की त्याच्यावरती. मग रामचंद्रावरती असेल, मगाच्या स्लाइड मध्ये आपण वाक आणि अर्थ दोन गोष्टी बघितल्या. वाक म्हणजे उच्चार, अटरन्स. मग उच्चार म्हणजे नाद, ध्वनी, साऊंड, मग त्याला नादयोग, मंत्रयोग असं म्हणता येईल. आणि दुसरा जो येतो, जो अर्थावरती प्रीती असणं, अर्थावरती प्रेम असणं, ज्याला भक्तियोग म्हणता येईल. सो एकाच मंत्रशास्त्रामध्ये हे दोन मोठे योगाचे प्रकार येतात, नादयोग आणि भक्तियोग. तर तुम्ही भक्तियोगाने सुद्धा हेच साध्य करू शकता किंवा नादयोगाने. मग नादयोगामध्ये तुम्हाला अर्थ कळला नाही तरी हरकत नाही, तुम्ही फक्त नादाशी अनुसंधान साधणं असं तिथे काहीतरी अपेक्षित आहे. मग नादाशी अनुसंधान साधता येतं का, किंवा आपण कधी साधतो का, किंवा आपल्याला असं वाटेल की असं कसं होईल की अर्थ न कळता आपण कसं काय पुढे जाऊ शकणार, की अर्थ तर माहितीच पाहिजे. तर अजिबात हा अट्टाहास नाही, कारण मंत्र म्हणतात की फक्त माझ्या नादाशी अनुसंधान साधा. ते कसं, ते कसं आणि कुठे, उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर, की लहान मुलांशी बोलताना, अगदी तान्ह्या बाळाशी बोलताना आपण जी भाषा वापरतो त्या भाषेमध्ये शब्दच नसतात, अर्थपूर्ण शब्द असं काहीच त्याच्यामध्ये नसतं, की अलुलुलू अगुगुगु असं जे काही वापरतो त्याच्यामध्ये कुठलाही डिक्शनरी मिनिंग नाही, त्याच्यामध्ये कुठलाही शब्दार्थ असं नाही. आणि त्यामुळे तसे जे अर्थ आहेत, की असे जे अमूर्त, म्हणजे ते अमूर्त अक्षर आहेत, त्यांचा असा विशिष्ट असा अर्थ नाही, तर तिथे तो नादयोग साधला जातो. जसं निसर्गाच्या प्रत्येक शक्तींमध्ये नादयोग साधला जातो. मग समुद्राच्या लाटांमध्ये मंत्रयोग, नादयोग आहे, म्हणजे नाद मंत्रामधला ध्वनी हा जो कॉन्सेप्ट आहे, हा समुद्राच्या लाटांमध्ये दिसतो. असं निसर्गातलं कुठलाही घटक आठवा, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसेल. अशी नादाशी अनुसंधान साधण्याची ही गंमत आहे. आणि आता नादाशी अनुसंधान साधायचं, मग याच्यासाठीही आपल्याकडे काही सांगितलेलं आहे का, तर निश्चित सांगितलेलं आहे. आपण हे जे सगळे मंत्र म्हणतोय, अथर्वशीर्ष आठवा, अथर्वशीर्षामध्ये सहस्रावर्तन करा असं सांगितलंय. मग ती सहस्रावर्तन म्हणजे नादानुसंधान, तिथे तो नादयोग आहे. मग सहस्रावर्तन करावी का न करावी, ती चूक का बरोबर, या चर्चांमध्येच अडकलेला समाज नादानुसंधानापर्यंत जाणारच नाही. आणि म्हणूनच त्या सगळ्या चर्चांच्या पलीकडे जाऊन कुठल्याही शास्त्राकडे, आम्ही कालपासून जी वेगवेगळी शास्त्र, वेगवेगळी टेक्निक सांगतोय, त्या प्रत्येक टेक्निककडे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बघता आलं पाहिजे. तो एक चष्मा, ही दृष्टी, दूरदृष्टी किंवा आधुनिक दृष्टी आपण म्हणतो,
तर आधुनिक दृष्टी याचा अर्थ की तो एक वेगळा चष्मा आपल्याला लावण्याची गरज आहे, असं काहीतरी याच्यातून आपल्याला साधता आलं पाहिजे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. सो असे हे 6 मंत्रांचे मुख्य विषय आणि मंत्रांमध्ये जे महत्वाचं येतं की मंत्र, सूत्र, श्लोक, स्तोत्र कॉमनली जो प्रश्न असतो की याच्यामध्ये काय फरक आहे? निश्चित फरक आहे. मंत्र मी मगाशी बघितलं की मोस्ट ऑफ द टाइम दे डू नॉट हॅव स्पेसिफिक मीनिंग किंवा ते अर्थहीन असणं अपेक्षित आहे. त्याचा अर्थ कळलाच पाहिजे, तो काढलाच पाहिजे असं मंत्र म्हणत नाहीत. अर्थ आपण बघितलं की स्थूलातून सूक्ष्माकडे या सगळ्या आपल्या प्रोसेस सोपी व्हावी, आपला प्रवास सोपा व्हावा म्हणून ते अर्थ, त्याच्या गोष्टी हे सगळं आपण बघतो. दुसरं श्लोकामध्ये सुद्धा एक ठराविक रिदम आहे, एक छंद आहे, छंदामुळे ती गेयता येते. असं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि तिसरं जे येतं सूत्र आणि स्तोत्र, दोन्ही महत्वाचे शब्द. सूत्र म्हणजे दोरी, धागा. आपण जो मगाशी म्हटलं की ज्याच्यामध्ये काहीतरी गुंफलेलं आहे, ज्याच्यामध्ये काही ना काही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कामसूत्र, योगसूत्र हे शब्द ऐकलेले असेल की त्याच्यामध्ये काहीतरी गुंफलेला आहे, एकच विषय त्याच्यामध्ये गुंफलेला आहे आणि तो विषय गुंफत असताना त्याच्यातली सुसूत्रता, हा शब्द सूत्रवरनं येतो, ती सुसूत्रता कुठेही ढळलेली नाही, त्या एकाच विषयावरती बोलतात. मग सूत्र श्लोक होऊ शकतात. कसं? कारण सूत्रामध्ये काहीतरी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये काहीतरी छोट्याशा एक प्रश्न आलाय, पटकन बघते. हां, डिफरन्स विथ एक्झाम्पल्स म्हणजे अनेक आहेत स्तोत्र आणि सूत्रांचे, की सूत्र मगाशी म्हटलं, की आता कुठली म्हटली योगसूत्र किंवा कामसूत्र याच्यामध्ये एका छोट्याशा फॉर्म्युलासारखं काहीतरी गणित दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, एखादं सिरप कसं असतं, रोज सिरप आपण पिऊ शकत नाही, ते डायल्यूट करावं लागतं. ते डायल्यूट करून सरबत बनवणं म्हणजे श्लोक आणि नुसतं सिरप गटागट पिणं म्हणजे सूत्र. कारण सूत्रामध्ये खूप कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी आहे. मग आता तुम्हाला कळेल की जास्त पॉवरफुल काय, मला मंत्रासाठी थेरपी म्हणून वापरायचे तर अँटीबायोटिक सारखं काय काम करेल, तर सूत्र काम करतील. आणि खूप स्लो काम करायचं असेल तर श्लोकामधून सुद्धा ते काम होऊ शकतं. पण म्हणून सूत्र हे जास्त पॉवरफुल वाङ्मय ठरतं. म्हणून योगसूत्र, कामसूत्र किंवा अनेक सूत्र आणि सूक्त या दोन्हीमध्ये हा भाव दिसून येतो. श्लोकांच्या इथे मी लिहिलेलं आहे की इट कॅन बी सूत्र. हो, ते सूत्रांना श्लोक म्हणता येतं, कारण त्याचा अर्थ जर खूप विस्ताराने सांगितला असेल तर ते श्लोक होतील. पण त्याचा अर्थ असेच आपण एक सूत्र बघणार होतात, छोटंसं लक्ष्मीचं सूत्र, श्री सूक्तातलं सूक्त आहे, त्याला एक सूत्र आहे ते लक्ष्मीचं, ते बघणार आहोत. की आपण म्हटलं तसं की त्याचा अर्थ लावायला क्लिष्ट जातोय का, किंवा त्याचे अनेक पदर निघतायत का? तर धाग्याचे कसे छोटे 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 खूप आपण त्याचा तो पीळ काढला तर किती पदर निघू शकतात, तसे अनेक अर्थ निघतायत का, तर ते सूत्र आहे. मग आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. स्तोत्र सोपं आहे कळायला, स्तुती. मग रामरक्षेच्या बाबतीत रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, ते स्तोत्र आहे आणि मंत्र आहे म्हणून श्रीरामाची भक्ती आहे, भक्तियोग आहेच आहे. पण श्रीरामाच्या बाबतीत मंत्रशास्त्र आहे, अप्लाइड मंत्र सायन्स सुद्धा आहे. असं मी नाही, असं बुधकौशिक ऋषींनी सांगून ठेवलंय. रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. सो स्तोत्र म्हणजे स्तुती. मंत्र आणि ब्रेथ, मंत्र आणि श्वासाची काय गंमत आहे, मंत्र आणि श्वास किंवा श्वासाशी संबंधित उद्या आपलं खूप इंटरेस्टिंग सत्र आहे. शिव स्वरोदय शास्त्र, आगमशास्त्रातलं अतिशय महत्वाचं आणि हायली पॉवरफुल असं ज्याला म्हणता येईल ते स्वर उदय शास्त्र. त्या स्वरामध्ये तो स्वर आहे, तोच मंत्रशास्त्रात सुद्धा स्वर येतो. मंत्र आणि ब्रेथ यांची काय गंमत आहे, तर श्वासावर आधारित मंत्र. मंत्र हे थोडेसे लांब ठेवले तरी संस्कृत श्वासावर आधारित आहे का, याच्याकडे आपण नुसतं जरी बघितलं किंवा हा एक छोटासा आता मी जे टेक्निक शिकवणार आहे ते जरी नुसतं रोज केलं तरी सुद्धा नादानुसंधान, तरी सुद्धा आपण तिथे मंत्र आणि श्वासाची गंमत अनुभवू शकतो, अक्षरांचे प्रयोग करू शकतो. क ख ग घ ङ, नॉर्मली आपण कसं म्हणतो क ख ग घ ङ च छ ज ज ञ ट ठ ड ढ ण झालं म्हणून, असं नाहीच आहे ना. पण कारण आपण मगाशीच बघितलं की त्या प्रत्येक अक्षरांचं माझ्या शरीरातलं स्थान, त्यांचं लोकेशन सांगितलेलं आहे आणि चांगलं सूत्रांमध्ये लिहून सांगितलेलं आहे, त्यांचे अर्थ सांगितलेले आहेत. मग ते क माझा इकडचा इकडे आलेला आहे म्हणून माझ्या वाणीला धारच नाही, मी बोललेलं कोणी ऐकतच नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नाही, कारण माझी वाक्शुद्धी झालेली नाही. विशुद्ध चक्र, असं मी मगाशी म्हटलं की मंत्रशास्त्र हा विशुद्ध चक्राचा विषय आहे.
आणि मगाचा पितृदोष होता तो अनाहत चक्राचा होता. तर विशुद्धी म्हणजे फिल्टरिंग किंवा विशुद्धी म्हणजे विशेषत्वाने शुद्धी करणं. मग विशेष आता आपण म्हणतो ना की पावसाळा झाला किंवा पावसाळ्याच्या आधी काहीतरी विशेष तयारी करतो ना आपण पावसाळ्यासाठी. दिवाळीच्या आधी काहीतरी विशेष घराची शुद्धी होते, संपूर्ण घर कामाला लागतं आणि कोपरा आपण झाडून काढतो. तशी वाकशुद्धी झाली पाहिजे. मग ही वाकशुद्धी संस्कृतीमध्ये दिली होती का? हो दिली होती. संध्याकाळी हे सगळं लाईनीत म्हणा असं सांगून टाकलेलं होतं की आपोआपच वाकशुद्धी व्हायची. मग ते जर तसं होत नसेल तर ते जाणीवपूर्वक करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी अक्षर आहेत. मग क ख ग घ मध्ये जी गंमत आहे तीच मंत्रशास्त्रामध्ये आहे. क ख ग घ ङ. मगाशी म्हटलं की क पहिली सगळे जी पाचही अक्षरं दिसतात ती इथे उच्चारतो आपण. क ख ग घ ङ. इथे हालचाल जाणवली पाहिजे. जाणवतेच, नुसतं बोट लावून बघितलं तरी तुम्हाला कळेल. आता नीट बघायचं क. मग त्या क मध्ये मी उच्छ्वास किंवा ह मिक्स केलेला आहे. क ख. त्याच्यामध्ये ख म्हणजे क प्लस इंग्लिशमध्ये बघितलं तर के एच म्हणून ते के एच तिथे लिहिलेलं आहे की के एच म्हणजे तिथे ह म्हणजे तिथे हुंकार म्हणजे तिथे हकार टाकलेला आहे. आणि हा कशाचा बीजमंत्र आहे? हा विशुद्ध चक्राचा बीजमंत्र आहे. आणि हे जे आहे किंवा आपण त्याला स्पेस म्हणूया किंवा असं त्याचं ते पोकळी आहे त्याचा मध्ये तो ह आहे. सो क मग ख मग परत ग. ग मध्ये ह नाही, त्याच्यामध्ये तो श्वास नाही. मग परत घ मध्ये तो हकार येतो. सो क ख ग घ असं जर उच्चार केले, नुसतं एवढंच 3 वेळा करून बघा आणि किती गंमत वाटेल. ही अक्षरांची प्रयोगशाळा आहे. ही पोहोचली पाहिजे कोणापर्यंत? तर मंत्रशास्त्र फार प्रौढ शास्त्र आहे. प्रौढ याचा अर्थ की खूप प्रौढ वयातलीच लोक याच्या नादाला लागतात. याचे जे नाद आहेत त्या नादांच्या नादाला लागण्याचं वय फार वेगळं आहे. ते वय बदललं पाहिजे. ते लहान मुलांनी केलं पाहिजे. छोट्या मुलांनी बाराखडी म्हणतात ती अशी तालबद्ध, लयबद्ध, रिदम आहे. आता हे सगळे जर तुम्ही म्हणून बघितले तर प्रत्येक अक्षर फक्त क नाही, च, ट, त, प या सगळ्यामध्ये ते प आणि गंमत आहे. प आणि त्याच्यात ह मिसळला की फ, ब, भ, म आणि मग अनुनासिक. सो पहिले 4 क, ख मध्ये ह मिसळतो, ग मध्ये ह नाही, परत ह मिसळतो आणि मग अनुनासिक. मग भ्रामरीचा अनुभव आहे. अनुनासिक म्हणजे नाकाच्या वरच्या भागामधून आपण जे अनुस्वारांचे उच्चार करतो. ङ, ञ, न, म एवढंच म्हणत बसा की भ्रामरी म्हटल्यासारखं वाटेल. योगशास्त्रातली भ्रामरी ती मंत्रशास्त्रामध्ये अनुनासिकातून साधता येऊ शकते. असे सगळे योग शेवटी म्हणतात तसं की गंतव्याचं स्थान त्यांचं एकच सांगतात, असे ते पुढे पुढे जातात. सो असं मंत्र आणि ब्रेथ ही गंमत आहे की प्रत्येक संस्कृत लयबद्ध आहे. आजचा छोटासा होमवर्क म्हणून, सॉरी मी टीचर आहे त्यामुळे मला होमवर्क दिल्याशिवाय राहत नाही. सो आजचा छोटासा होमवर्क की घरी हा चार्ट अशा पद्धतीने म्हणून बघा की माझ्या क मध्ये ह येतोय का आणि मग ख मध्ये तो उच्छ्वास येतोय का? क, ख, ग, घ, ङ इकडे अशा पद्धतीने हे म्हणून बघितले तर मंत्रशास्त्रातला जो पाया आहे, मंत्रशास्त्रातला जो बेस आहे तो इथेच तयार होऊन जाईल आपला. आणि मग मंत्रशास्त्र सोपं वाटायला लागेल, ते आपण एन्जॉय करायला लागू, त्याची मजा वाटायला लागेल. मग संस्कृत क्लिष्ट वाटणार नाही. मग संस्कृतकडे आपण कधीही पाठ फिरवणार नाही असे जर प्रयोग केले तर. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. सो मंत्र आणि ब्रेथ. आणि दुसरं जे असतं की श्वासावर आधारित मंत्र म्हणणं, ते आपण शेवटी बघणार आहोत. अनेकांनी काही प्रश्न कालच्या विषयांवरती विचारले होते म्हणून विशेष ही स्लाइड टाकली की आधुनिक संशोधन काही झालेलं आहे का? तर चिक्कार झालेला आहे. जपान सारख्या देशामध्ये पाण्यावरती मंत्रांचे प्रयोग, विशेष प्रयोग केलेले आहेत की ध्वनी लहरी आहेत. मग पाण्याला मी सातत्याने प्रेमाच्या लहरी पोहोचवल्या. फ्रिक्वेन्सीज आहेत या बेसिकली सगळ्या. मग मी फ्रिक्वेन्सी ही पोहोचवली, सातत्याने एकच फ्रिक्वेन्सी पोहोचवली तर पाण्यावरती विशिष्ट आकार तयार होतो. तीच त्वेषाची, मत्सर, राग असे षड्रिपूंपैकी कुठल्याही रिपूची आपण फ्रिक्वेन्सी पोहोचवली तर पाण्याचा आकार तसा बदलत जातो, तसा क्लिष्ट आकार होतो. अशा प्रकारचे प्रयोग आहेत किंवा बिफोर आणि आफ्टर असे हे दिसत आहेत. हे जसं घेतलेलं आहे तशी अक्षरांची गंमत आहे. मी जेव्हा क म्हणते, क क असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या क मी म्हणत असताना जी स्पंदनं, त्या स्पंदनांची जी आकृती तयार होते ते म्हणजे आपण जो रायटिंग मध्ये क लिहितो तो. संस्कृतातलं प्रत्येक अक्षर इतकं शास्त्रशुद्ध आहे की तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही जर मशीन आणून त्याचा आकृतीबंध बघितलात की या स्पंदनांचा आकृतीबंध काय आहे, कसं म्हटल्यानंतर संस्कृतात जसं सांगितलंय तसं म्हटल्यानंतर क इकडे आला,
ह उच्छ्वासयुक्त आला तर श्वास उच्छ्वास श्वास उच्छ्वास अनुनासिक असा तो प्राणायाम आहे. तो चक्क प्राणायाम आहे ही क ख ग घ च छ ज झ म्हणजे योगशास्त्रातला प्राणायाम. श्वास घ्यायचा, ख ला सोडायचा, ग ला घ्यायचा, घ ला सोडायचा आणि मग भ्रामरीकडे जायचं असं काहीतरी. तर असं जर केलं तर हे बिफोर आफ्टर आपल्याला कळू शकेल की असे उच्चार करून बघितले. पुढच्या स्लाइडकडे जाऊ. पुढच्या स्लाइडवरही आणि केस स्टडीज, कालही हा प्रश्न होता म्हणून फक्त हे ऍड केलंय. केस स्टडीज आणि आज एक छोट्याशा मंत्राचं डिकोडिंग बघून मी आजचा विषय संपवणार आहे. केस स्टडीज मध्ये कुठेच बाहेर जायची गरज नाही. संवाद मध्येच या सगळ्या विषयांमधल्या अनेक कार्यशाळा गेले वर्षभर आम्ही घेतल्या आणि ह्या कार्यशाळांमध्ये लोकांना जाणवलेले परिणाम इतके अप्रतिम आहेत की आता सुद्धा श्रीसुक्ताची कार्यशाळा चालू होते परवा आणि अनेक जण रिपीटर्स म्हणजे अनेक रिपीटर याचा अर्थ तिसऱ्यांदा चौथ्यांदा पुन्हा पुन्हा तीच कार्यशाळा करणारी अनेक नावं आहेत. कशासाठी? कारण मंत्रांची गंमत आहे, अक्षरांची गंमत आहे. त्या फ्रिक्वेन्सीशी तुम्ही जसं जसं खेळायला लागाल, त्या फ्रिक्वेन्सीशी जसं जसं नादानुसंधान साधायला लागाल, तशा तशा त्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला रिप्लाय द्यायला लागतात. लहान बाळांचं कसं होतं ना, सुरुवातीला नाही ते आपल्याशी खेळायला लागत. मग त्यांना कळलं की ही व्यक्ती ही अशी, त्या लहान बाळांना दिसत नाही बरं का, त्यांना ठराविक अंतरानंतर अस्पष्ट दिसतं. त्यांची नजर सुद्धा, तान्ह्या बाळांची नजर सुद्धा तयार नसते. मग त्यांना स्पर्श कळतो, त्यांना लहरी कळतात, त्यांना व्हायब्रेशन्स कळतात की ही व्यक्ती माझ्या आजूबाजूला आली ना की ती मला हसवायला आली, ती मला खेळवायला आली. मग ते तुम्हाला रिस्पॉन्स देतात. तसे मंत्र, तशी ही अक्षरं छोट्या बाळासारखी आपल्याला रिस्पॉन्स द्यायला लागतात की आता तुझी इच्छा सांग, हा मी करतो ना पूर्ण, आता तुझं अमुक सांग, ह्याचं फळ मी देतो. कारण सगळे मंत्र फलश्रुती सांगतात. तर तसं बीजमंत्रांची साधना आहे. प्रत्येक गोष्टीसाठी बीजमंत्र वापरता येतो. मायथॉलॉजी आणि मंत्रा मगाशी उल्लेख केला की प्रत्येक देवतेचं एक कार्य आहे. ते कळलं ना, त्याचं मॅपिंग जमलं ना की माझी ही समस्या आहे, याला कुठली बरं देवता आहे याच्यातली, 33 कोटी देव, केवढा ऑप्शन दिलेला आहे, केवढं वैविध्य मायथॉलॉजी मध्ये आहे. ते वापरलं पाहिजे की 33 कोटी देवांमधलं काय मी वापरू किंवा किती 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 कॉम्बिनेशन्सने आपण वापरू शकतो, असं काहीतरी तिथे येतं. आणि मग मायथॉलॉजी मध्ये मग अथर्वशीर्ष येतं, श्रीसूक्त येतं. ह्यातली काही केस स्टडी म्हणून काही उदाहरणं देईन की श्रीसूक्ताचं देईन, कारण लगेचच आपला तो विषय आहे म्हणून. तर श्रीसूक्तामध्ये श्रीसूक्त, श्री म्हणजे लक्ष्मी, आपण ज्याला श्रीमान श्रीमती, आपल्या नावाच्या आधी श्री लावण्याची अप्रतिम परंपरा भारतामध्ये आहे. तर श्रीने जिला मान्य केले आहे अशी म्हणजे श्री. रामरक्षेमध्ये किंवा रामायणामध्ये उल्लेख येतो की रामाने युद्ध जिंकल्यानंतर बिभीषणाला संपूर्ण लंका देऊन टाकली आणि बिभीषणाला फार वाईट वाटलं की राम आता परत चालाय. मग बिभीषण म्हणाला की तुम्ही जाऊ नका, हे तुम्ही जिंकलत, हे सगळं तुमचं आहे, तर हे तुमचं इथेच, तुम्ही इथेच राहा आणि हे तुम्ही सगळं बघा. पण रामाने जसं सांगितलं की नाही, अयोध्येला परत जाणं हा माझ्या कर्माचा सुद्धा भाग आहे, हा माझ्या धर्माचा भाग आहे, त्यामुळे मी इथे राहू शकत नाही. तर तसा तो परत निघाला. तेव्हा आपल्या श्रीरामातलं श्री त्यांनी लंकेला दिलं आणि कुबेराची लंका श्रीलंका म्हणून प्रसिद्ध झाली. अशी श्री शब्दाची गंमत आहे की त्याला ते वैभव प्राप्त झालं. तर तसं श्रीसूक्ताचं तीच ती श्री आहे, ती श्रीसूक्तामध्ये आहे. सर ई अक्षरांमध्ये आत्ता जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण ते लक्ष्मीचं सूत्र आहे. मग प्रॉस्पॅरिटी संबंधात आपले जे जे विषय आहेत, आता प्रॉस्पॅरिटी म्हटलं की आपल्याला काय वाटेल की हा फक्त प्रॉस्पॅरिटी ना, म्हणजे पैसे, म्हणजे दॅट्स इट, एवढाच विषय आहे का, म्हणजे फायनान्स हा विषय आहे का? तिथेही थांबत नाही भारतीय संस्कृती. ती 8 प्रकारच्या समृद्धी सांगते, अष्टलक्ष्मी सांगते. हे अष्टची, अष्ट आणि सप्त ह्या संकल्पना सगळीकडे आहेत. 7 चक्र सांगितलेली आहेत, तसे हे अष्टलक्ष्मी सांगितलेले आहेत. 8 दिशा येतात. असं हे 8 ची जी गंमत आहे ती इथे येते की त्या अष्टलक्ष्मी 8 प्रकारची समृद्धी सांगतात. मग 8 प्रकारची समृद्धी 8 दिवसांमध्ये कशी मिळवायची? इन्स्टंटचा जमाना आहे. 8 दिवसांमध्ये 8 लक्ष्मींना मी, आपण पोहोचू शकतो का? 8 लक्ष्मींपर्यंत माझे विचार पोहोचवू शकतो का? तर हो, पोहोचवू शकतो. कशाने? तर मंत्रशास्त्राने पोहोचवू शकतो. असे मंत्रशास्त्राचे प्रयोग श्रीसूक्तात घेतले होते, त्याचे अप्रतिम रिझल्ट आहेत. मायग्रेशन सारख्या प्रॉब्लेम म्हणजे आत्ताच्या काळातले, किंवा नोकरीसारखी समस्या आहे, किंवा काही जणांचं आपण म्हणतो की एखाद्या अमुक वास्तूविषयी काही प्रश्न होते, एखादं लोन पास होण्यासाठी काही गोष्टी घडणं अपेक्षित होतं, किंवा फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ मनी, याचे तर इतके अप्रतिम उदाहरण आहेत की चक्क हातामध्ये कॅश येणं असे अनुभव लोकांना आलेले आहेत, ज्याला फिजिकल मॅनिफेस्टेशन. असं अष्टलक्ष्मींमधल्या 8 लक्ष्मींमधलं अनेक विषय त्याच्यात येतात. तर ते सगळे श्रीसूक्ताच्या
ह्या केस स्टडीज ह्या मी मगाशी म्हटलं की ह्या केस स्टडीज कुठल्याही वाचलेल्या अमुक देशातल्या असं नाही. या संवादच्या ऑनलाईन वर्कशॉप्स मधल्या केस स्टडीज आहेत. त्यातली अनेक नावं आत्ता सुद्धा झूमवर आहेत. सो त्यांना हे संदर्भ नक्की आठवतील. हनुमान चालिसा सुद्धा असंच. आदित्य हृदय म्हटलं, आदित्य हृदयाविषयी थोडंसं बोलेन पण हा विषय माहीत नाहीये की क्लॅरिटी ऑफ थॉट्स, कन्फ्युजन असा जेव्हा मुद्दा येतो, अँझायटी, कुठलीही फिअर, असं सगळं येतं तेव्हा आदित्य हृदय म्हणजे हृदयामध्ये आदित्य म्हणजे सूर्याची स्थापना करणं असं स्तोत्राचा भक्तिरूप अर्थ आहे. आपण त्याच्या मंत्रार्थाकडे जातो आणि मंत्रार्थ खूप काही वेगळंच सांगून जातो. तर तसं ते आहे. चक्षु मंत्राचे तर अप्रतिम रिझल्ट. सूर्य उपासना एक कार्यशाळा घेतली होती. त्याच्यात खूप सुंदर परिणाम लोकांना दिसते. चष्म्याचा नंबर कमी होणं किंवा डोळ्यांची दृष्टी सुधारणं, असे छोटे छोटे गोष्टी. मग मगाशी मी म्हटलं की आपण जर हे 70-80व्या वर्षी केलं तर चष्म्याचा नंबर कमी होऊन अनेक फायदे होतील, नक्कीच होतील. हो, पण ते 2री-तिसरीतल्या मुलाला अजून जास्त होतील ना. त्याच्याकडे एवढी 50-60 किंवा 80-90 वर्ष एक्स्ट्रा आहेत ते फायदे अनुभवायला. तर म्हणून हे सगळं लवकर केलं पाहिजे. म्हणून ही अक्षरांची प्रयोगशाळा, या प्रयोगशाळेत प्रवेश फार लवकर झाला पाहिजे. आणि प्रयोगशाळा कुठे बाहेर नाही, आपल्या शरीराची प्रयोगशाळा आहे. त्या अक्षरांची, त्या उपकरणांची ती जागा, त्यांचं छान रचना सांगितलेली आहे. आणि असं सगळं ही प्रयोगशाळा आहे. तर असे केस स्टडी यातल्या प्रत्येक म्हणजे ही 12 नावं असेल तर 12च्या 12 नावांचे कमीत कमी 10 ते 20 सक्सेस स्टोरीज संवादमध्ये आहेत. आणि म्हटलं तसं की अनेक इथे इथे चेहरे ते आहेत सुद्धा. तर त्याचा प्रत्येकच वर्कशॉपच्या वेळी त्याचा फीडबॅक आम्ही शेअर करतो PDF स्वरूपामध्ये, की लोकांनी स्वतः दिलेले फीडबॅक त्याच्यामध्ये आहेत. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. सो अशा अनेक केस स्टडीज आहेत. आणि मगाशी म्हटलं की एक छोटंसं डिकोडिंग करूया, कारण जे उद्याच्या विषयाला सुद्धा जोडणारं आहे. आणि आजचा विषय मी थांबवीन इथेच. लेट अस डिकोड बिलो मंत्र. श्री सूक्त मगाशी म्हटलं सगळ्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रॉस्पॅरिटी हा खूप मुळात इंटरेस्टिंग विषय आहे. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह. पहिलाच श्लोक आहे श्री सूक्ताचा आणि कोणाला आवाहन केले? जातवेदस. मग जातवेदसाचा शब्दशः डिक्शनरी मिनिंग काय होतं? तर अग्नी, यज्ञातला अग्नी असा त्याचा अर्थ आहे. मग यज्ञातला अग्नी, आपण आता मगाशी म्हटलं की प्रत्येक अक्षराचा एक अर्थ लावता येईलच. त्या अर्थाकडे आपण आता जाणार नाही कारण त्यात बराच वेळ जाईल. मग मंत्रशास्त्र काय सांगतं किंवा संस्कृतातली अक्षरांची प्रयोगशाळा काय सांगते की मगाशी जो खगचं उदाहरण म्हणून दिलं होतं की खनिज, खंड, खजिना सगळ्या ठिकाणी ख आहे. आता त्या खचा अर्थ लावा, आता त्या गचा अर्थ लावा, आता त्या जचा अर्थ लावा. जन्म मध्ये पण ज आहे, ज्ञान मध्ये पण तो ज येतो. असं करत करत अर्थ लावा आणि मग शब्दांचे अर्थ लावत जा. मग जात वेदो मग आवह. जात म्हणजे जन्माला आलेला, जातक कथा माहिती आहेत, त्याच्यावरनं सुद्धा हे अर्थ घेता येतात. हे सगळे अर्थ फक्त संस्कृतापुरते मर्यादित नाहीत. मंत्रशास्त्र बुद्धिझम मध्ये आहे, मंत्रशास्त्र पाली भाषेत आहे, प्राकृतात आहे. मंत्रशास्त्र मगाशी म्हटलं असं जपान आणि चायनाच्या सर्व भाषांमध्ये लिखित मंत्र आहेत. नुसतं मंत्रशास्त्र नाही, लिहिलेले मंत्र आहेत. त्याची शास्त्रशुद्ध साधना आहे. तर असं मंत्रशास्त्र म्हणजे आता वेदो मग आवह, मग अग्नीला आवाहन करा. म्हणजे एक क्रिया आहे बाह्य कर्माची क्रिया की कर्मकांड, जिथे अग्नी निर्माण करा, त्याला आवाहन करा. मग अग्नीला आवाहन आपण फक्त इथेच करतो का? फक्त यज्ञात नाहीये, कॅन्डल सुद्धा लावतात. कॅन्डलवर सुद्धा वी डू द सेम थिंग, एक्झॅक्ट सेम थिंग. तर तसं कुठल्याही स्वरूपाचा अग्नी हा तर झाला बहिरंगातला, आणि वारी अंतरंगाची आहे. मग अंतरंगातल्या अग्नीला विसरून चालणार नाही. अंतरंगातला अग्नी म्हणजे सोपं की माझे डिझायर, मणिपूर चक्र, माझी इच्छा, आणि त्या इच्छेचं एक स्थान. मग यज्ञ म्हटलेलं आहे ना, तर यज्ञ कर्म ज्याला म्हणतात, जाणीजे यज्ञ कर्म वदनी कवळ घेतामध्ये उल्लेख येतो. तर यज्ञ कर्म म्हणजे काय की माझ्या शरीरामध्ये एक यज्ञ आहे, जठराग्नी असं त्याला म्हणतात, किंवा एक केमिकल फ्लुइड रिलीज होतात आणि आपल्याला भूक लागते असं आपण म्हणतो. तर ते जे रसायन आहे त्याच्यामध्ये या इच्छा, त्याला आवाहन करा. म्हणजे ते पित्त किंवा तो अग्नी निर्माण करा, त्याला इन्व्होक करा आणि ह्या गोष्टी करा. मग अग्नितत्वावर, मग अग्नी म्हणजे काय आणि शरीरातलं अग्नितत्व काय, हा खरं तर आगमशास्त्राचा स्वरयोगाचा विषय आहे. अशा दृष्टीने श्री सूक्ताकडे बघितलं. स्वरयोग हा विषय आपण उद्या घेणार आहोत म्हणून त्याविषयी जास्त सांगणार नाही. तर अशा दृष्टीने श्री सूक्ताकडे बघितलं की अग्नितत्वावरती माझी साधनेला सुरुवात करा,
नुसतं श्रीसूक्त असं कळेल आणि नुसतं कळणार नाही, ते असं लीलया फळेल. ती फळण्याची मजा तेव्हा येईल जेव्हा श्वासावर आधारित मंत्र आणि श्वासावर आधारित अक्षर साधना केली जाईल. पहिल्या ओळीतच असंच हिरण्यवर्णाम हरिणी, सोनेरी रंगाचं हरिण शब्दशः अर्थ. मग हे सोनेरी हरिण सगळीकडे डोकावतं. आमच्या रामायणात सीतेच्या वाट्याला येतं, मग इथे श्रीच्या वाट्याला आलेलं आहे. तर हे सोनेरी हरिण हे प्रतिकात्मक आहे. हरिण सावधानता किंवा सावध असणं, सावध हरिणी सावध गाणं सुद्धा आहे आपल्याकडे. सो ते सावधान असणं म्हणजे हरिण, अटेन्शन असणं, साक्षी भाव, अजून पुढे जाऊन बोलायचं तर साक्षी असणं आणि चंचलता, चपळता हे सगळे हरिणाचे गुणधर्म. सो तो एक शब्द बघितला की त्याच्या भोवती जे जे तुम्ही मॅपिंग करू शकाल, हरिण म्हटल्या जे जे तुम्हाला आठवेल ते सगळं ह्या श्लोकाला अर्थ लागू पडतात. त्या सगळ्या अर्थांनी या एकाच श्लोकाचा अर्थ आपल्याला लावता येतो. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम, सुवर्ण रजत स्रजाम. स्रजा म्हणजे माळा, आपण गळ्यात ज्या गार्लँड ज्याला म्हणतो. सो वेगवेगळ्या माळा, फुलांच्या माळा. मग इथे कसल्या माळा आहेत? सुवर्ण रजत स्रजाम, रज आणि सुवर्ण. मग रज शब्द मगाशीही आला होता आणि सुवर्णामध्ये चांगले वर्ण. मग चांगले वर्ण म्हणजे स्वर, अ आ इ ई उ ऊ जे आपण शिकतो, तर ते चांगले वर्ण म्हणजे चांगले स्वर. मग ते अक्षरांची ओळख, अक्षरांचा तिथे उजरता उल्लेख येतो. मग ते सुवर्ण आहेत, चांगले वर्ण आहेत. आणि रजगुणी जे आहेत ती व्यंजन क ख ग घ आत्ताच आपण बघितली, त्याच्यामध्ये रजोगुण आहे. आणि हे सत्वगुण म्हणून ते सवर्ण, त्या सवर्णाचं सुवर्ण झालं. आणि सुवर्ण रजत मध्ये आपल्या भारतीयांच्या आवडीचे दोन धातू आहेत, सोने आणि चांदी. सोने आणि चांदीचा काय संदर्भ आहे? तर सोने या धातुशास्त्रात जायचं आता आणि त्याच्या केमिकल कंपाऊंड केमिस्ट्रीमध्ये सुद्धा जायचंय आपल्याला. मग त्याच्यात सोन्याचे जे जे काही सांगितलेलं आहे ते सगळे काही गुणधर्म इथे लागू पडतात. तसं रजत म्हणजे चांदी, मग चांदीतले जे जे काही आहे ते इकडे लागू पडतं. अजून वेगळ्या शास्त्रामध्ये जाऊया का? सुवर्ण आणि रजत आमच्या योगशास्त्रामध्ये सुद्धा येतं. सूर्य आणि चंद्र येतात, सूर्य नाडी आणि चंद्र नाडी येते. तसं काहीतरी येतं, जो विषय पुन्हा एकदा उद्या बघणार आहोत आपण. तर सुवर्ण रजत, मग त्या दोन नाड्यांचा अभ्यास करून आणि त्यांच्या माळा. मग माळा म्हणजे काय? सोनं आणि चांदीच्या माळा हे एक दागिना झाला. किंवा आपण म्हणतो की सूर्य आणि चंद्र हे माझ्या श्वासाचे दोन भाग असतील, तर त्यांचं जे गोलाकार सतत श्वास प्रश्वास, श्वास उच्छ्वास असं जे चाललेलं आहे ते सगळं म्हणजे त्या माळा, की त्या गोलाकार आहेत ना, की त्या गुंफलेल्या आहेत. की यू कॅनॉट स्टॉप, की असं नाही म्हणू शकत जरा 10 मिनिटं श्वास बंद करून ठेवतो. त्या गुंफलेल्या आहेत. तर तो गुंफणं जी आहे, ती सुसूत्रता जी आहे, ते सगळं तिथे येतं. चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. आणि ती लक्ष्मी चंद्राप्रमाणे आहे. चंद्राच्या सगळ्या क्वालिटीज आल्या. ती पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जाऊ शकते किंवा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. शून्यातून इकडे जाता येतं, पूर्णत्वाला जाता येतं, किंवा तुम्ही पूर्णत्वाला असाल तर काहीतरी गोंधळ घालून पुन्हा शून्यात पण जाता येतं. असं एवढं सगळं एका छोट्याशा शब्दात आलंय. म्हणून मगाशी जो सूत्राविषयी प्रश्न होता, तर हे महत्वाचं लक्ष्मीचं सूत्र आहे की तुम्ही श्वासावर आधारित साधना करा, साक्षी भावाने साधना करा. मग लक्ष्मीचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात पहिलं तुमच्यातली डिझायर काय सांगते याच्याकडे आधी लक्ष द्या. ती आधी डिझायर काय आहे, मग तेच श्रीसुक्तामध्ये आपण शिकतो की हे डिझायर कशी आहे, मग त्याचं मॅपिंग काय करायचं, ती कशी, माझं लोकेशन काय आहे, मी कुठे आहे, इथून आपल्याला कुठे इथून आपल्याला पुढे कुठे जाता येईल, असं सगळं या श्रीसूक्ताच्या पहिल्या श्लोकात येतं. हा फक्त एक आहे, असे 15 श्लोक. चंद्राचा उल्लेख आलाय, चंद्राच्या 16 कला, तसं ते 15 आणि 16 अशी श्रीसूक्ताची एक वेगळी गंमत आहे. ती आपण श्रीसूक्ताच्या कार्यशाळेत बघूच या. तूर्तास इथे थांबते. मंत्रशास्त्र सगळ्याच आमच्या विषयांप्रमाणे खूप मोठा, माझ्या खूप आवडीचा आणि खूप जिव्हाळ्याचा आणि खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यावरती बोलावं तितकं कमीच. मंत्रशास्त्राच्या कार्यशाळेत हे सगळे प्रयोग होतातच. लहान मुलांच्या कार्यशाळेत मगाशी जी अक्षरांची गंमत सांगितली ती सगळी गंमत होते. एक छोटीशी गंमत सांगेन. ह य र व ट असं एक सूत्र येतं, ह य र व ट. आणि ह य र व ट ही 5 अक्षर ही पंचधातू किंवा पंच महाभूत, पंचतत्व ज्याला म्हणतात, पंचतत्वांची बीजाक्षरं आहेत. असं सोपं एकदा शिकवताना ह य र व ट आणि त्यातलं य काढून टाकलं. य म्हणजे प्राण, य म्हणजे श्वास. तर तो श्वास तर माझ्याकडे आहे. मग उरतात काय? ह य र व ट, ह र व आणि ट.
मग त्याचा मराठीमध्ये छान शब्द आहे, ही झालेली गंमत सांगते की हावरट असा शब्द आहे. मग हावरट म्हणजे काय, की ज्याला ह्या सगळ्या तत्वांमधलं सगळं काही हवंय असा सुंदर अर्थ हावरट शब्दाचा निघू शकतो. की सामान्यतः तो शब्द आपण कसा वापरतो, की ज्याला खूप हवंय, ग्रीड आहे, ज्याला सतत काहीतरी हवं आहे, असा कोणीतरी. तर असा तो हयरवटाचा अर्थ कळला तर हावरटचा असा एक वेगळाच अर्थ कळू शकेल किंवा त्याचा अर्थ लावता येईल, की खूप हवंसं वाटणं. कारण ह्या चारही तत्वांची कमतरता आहे. तो शब्दच सांगतोय, की हे चार नाही, हे चार मला हवंय. अशी गंमत जम्मत अक्षरांची करता येते. तर मंत्रशास्त्र अक्षरांची प्रयोगशाळा या आत्ताच्या सत्रामधून हेच मांडण्याचा प्रयत्न होता, की असे अक्षरांचे प्रयोग हे संस्कृताचे झाले आणि असेच प्रयोग मला खात्री आहे जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये असतील. भाषा हाही माझ्या आवडीचा विषय आहे. तर असे प्रयोग तुम्ही केले तर तुम्हाला मंत्रांची मजा येईल, ते अनुभवता येतील आणि असाच प्रयोग करायचे असतील तर लगेचच आमचं जे पहिलं मंत्रांच्या विषयातलं पहिलं श्रीसूक्त कार्यशाळा ही 24 तारखेपासून चालू होते. त्याच्यामध्येही याचा तुम्हाला अनुभव घेता येईल. एवढं बोलून मी इथे थांबते आणि सगळ्यांनी छान ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.